चक्कर येणे हे जे लक्षण आहे किंवा याच्या संदर्भातले जे असोसिएटेड विकार आहेत ते जाणून घ्यायचे आहेत. त्यातला एक महत्त्वाचा विकार व्हर्टिगो आहे. चक्कर, ओके. व्हर्टिगो. सो तोल जाणं वेगळं, गरगर सगळं फिरणं वेगळं, डोळ्यासमोर अंधार येऊन पडल्यासारखं होणं किंवा ॲक्च्युअल पडणं हे वेगळं, कॉन्सन्ट्रेशन नाही करता येत आणि डोक्यात कसं तरी होतंय, फोकस नाही करता येत, ते गरगरणं वेगळं. तर हे सगळे वेगळे चक्करचे प्रकार पण आहेत. व्हर्टिगोसाठी सगळ्यात पहिले मग कुठले डॉक्टर योग्य असतात? म्हणजे मग कानाच्या डॉक्टरांकडे गेलं पाहिजे की मेंदूच्या डॉक्टरांकडे गेलं पाहिजे? सो असे पेशंट ज्यांना अचानक विदाऊट रिझन सगळं गरगर फिरायला लागतं, ते मेंदूचा आजार असू शकतो. टच केलं, स्पर्श हे आपल्याला कळतं, डोळ्याचं हे आपल्याला कळतं, पण चक्करचं जे यंत्र आहे त्याचं वर्किंग आपल्याला ब्रेनला नीट कळत नाही आणि त्यामुळे आपण नीट सांगू शकत नाही किंवा आपल्याला समजत पण नाही. सो इफ यू वॉन्ट टू प्रिव्हेंट डिमेन्शिया, वेट चांगलं पाहिजे, ओव्हरवेट नाही पाहिजे, डाएट, एक्सरसाइज आणि झोप, आणि ऑफकोर्स अवॉइड स्मोकिंग, अवॉइड अल्कोहोल. नमस्कार, मी अमर अणे आणि पुन्हा एकदा तुमचं स्वागत आहे द अनस्क्रिप्टेडमध्ये. मित्रांनो, गेल्या भागात आपण डॉक्टर सुधीर कोठारी सरांसोबत डोकेदुखी या विषयावर चर्चा केली. आज आणखीन एक महत्त्वाचा विषय, तो म्हणजे चक्कर येणे. मित्रांनो, एरवी चक्कर आपण कधी ना कधीतरी अनुभवलेला असतो. लहानपणी तर हमखास. म्हणजे आपण गोल घिरकी घेतो खेळताना आणि मग जेव्हा गोल घिरकी घेऊन गोल गोल स्वतःभोवती फिरतो आणि थांबतो, तेव्हा आपल्याला एक चक्कर येण्याचा आभास होतो. म्हणजे चक्कर हा कधी ना कधीतरी आपण अनुभवला आहे. पण जेव्हा तो चक्कर किंवा चक्कर येणे त्यामुळे आपल्या जीवनाची गुणवत्ता खालावते, आपलं जगणं कठीण होऊन जातं, त्यावेळेस तो चक्कर एक विकार होतो. मित्रांनो, एक रुग्ण डॉक्टर सुधीर कोठारी सरांकडे आला आणि त्याने सांगितले की अराउंड 10-12 वर्षांपासून ना मला चक्कर यायचा विकार आहे. मी इकडे पलटलो की चक्कर येतो, इकडे पलटलो की चक्कर येतो. खूप सारे औषधं त्याने घेतले. तो सरांकडे आला. सरांनी त्याचा विकार 5 मिनिटात दूर केला. इथे मी क्लेम करत नाही की सगळे विकार 5 मिनिटात दूर होतात, पण हे कुठले चक्करचे प्रकार आहेत जे 5 मिनिटात दूर होऊ शकतात, त्याबद्दलही आम्ही या पॉडकास्टमधून जाणून घ्यायचा प्रयत्न केला आहे. मित्रांनो, या पॉडकास्टला शेवटपर्यंत बघा. तुम्हाला चक्कर आणि चक्करचे वेगवेगळे ॲस्पेक्ट्स कळतील. व्हर्टिगो नेमका काय आहे, तो गोळी घेतल्याने बरा होतो, तो मेकॅनिकल डिसऑर्डर आहे की त्याच्यामध्ये काहीतरी वेगळं टेक्निक वापरून त्याला बरं केलं जातं, हे देखील या पॉडकास्टमध्ये आम्ही इन डेप्थ डिस्कस केलेलं आहे. गेल्या 4 दशकांपासून हजारो रुग्णांना बरं करणारे पुणा हॉस्पिटल येथील न्यूरोलॉजी विभागाचे विभाग प्रमुख आणि ज्येष्ठ मेंदूविकार तज्ञ डॉक्टर सुधीर कोठारी सर आपल्यासोबत होते या सगळ्या विषयांवर चर्चा करायला. त्यांच्यासोबत आपण चर्चा केली आणि चक्कर हा विषय समजून घ्यायचा प्रयत्न केला आहे. पॉडकास्टला शेवटपर्यंत बघा. तुम्हाला चक्कर हा विषय इन डेप्थ कळेल. आपण त्याचे वेगवेगळे ॲस्पेक्ट्स समजून घ्यायचा या पॉडकास्टमध्ये प्रयत्न केलेला आहे. पण सुरू करण्यापूर्वी चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करा, कारण तुमचे पुढचे नोटिफिकेशन्स मिस होणार नाहीत. तर चला सुरू करू या पॉडकास्टला. अ पॉडकास्ट विथ डॉक्टर सुधीर कोठारी सर. सर नमस्कार. नमस्ते. स्वागत आहे तुमचं पॉडकास्टमध्ये. नमस्कार. मागच्या वेळेस सर डोकेदुखी समजून घ्यायचा प्रयत्न केला. आता डोकेदुखीसोबत आणखीन एक, जसं मी सांगितलं की लक्षण पण आहे, विकार पण आहे, तसं हा पण त्याच कॅटेगरीमधला आहे आणि चक्कर येणे. बरं. तर तो ते माझा समजून ॲक्च्युअली घ्यायचं. फेव्हरेट टॉपिक आहे चक्कर. या बात. म्हणजे सर, कारण की चक्कर हा शब्द आहे ना, मराठी आणि हिंदीमध्ये 2 वेगवेगळ्या पद्धतीने वापरला जातो. आपण मराठीवाला चक्कर समजून घेऊया आज. येस. अं, सर, चक्कर येणे हे प्रत्येकाला आयुष्यात एकदा तरी चक्कर आलेले आहेत आणि आज हा चक्कर येणे हे जे लक्षण आहे किंवा याच्या संदर्भातले जे असोसिएटेड विकार आहेत ते जाणून घ्यायचे आहेत. त्यातला एक महत्त्वाचा विकार व्हर्टिगो आहे. चक्कर, ओके. व्हर्टिगो हे समजून घ्यायचं. सो चक्कर हे मराठीतलं आपण शब्द म्हणतोय तसं. हां. आता चक्करचं प्रॉब्लेम हा आहे, हं, की ते इतक्या वेगळ्या-वेगळ्या गोष्टींसाठी वापरला जाणारा शब्द आहे हा, हं, की त्याच्यात कन्फ्युजन होतं पेशंटचं पण आणि डॉक्टरचं पण. हं, आता मी तुम्हाला एक्झाम्पल्स देतो, हं, की तुम्ही पूस वळायला गेला, झोपायला गेला, हं, वर काहीतरी ठेवायला गेला आणि तेव्हा गरकन सगळं फिरतं, हं, ती पण चक्कर आहे. हं, हां. तुम्ही समोर कॉम्प्युटरवर बसलाय हं, आणि ते कोणतीतरी कॉम्प्लिकेटेड एक्सेल शीट यू आर ट्राईंग टू फाइंड आउट काय आहे, काय नाही, हं, आणि मग ते थोड्या वेळाने फोकस नाही हं, करता येत, हं, करायला हं, लागतं, त्याला पण तुम्ही चक्कर म्हणता. हं, तुम्ही नव्या इंटरव्ह्यूला जाताय आणि तिथे समोर उभे आहे आणि 4-5 लोकं तुमचा इंटरव्ह्यू घेतात आहे आणि तुम्हाला उभं असताना असं भीती वाटते, पडतोय का काय, आपण हलतोय का,
त्याला पण तुम्ही चक्कर म्हणता. बरोबर. कोणतरी एक 65-70 इयर ओल्ड रात्री पहाटे उठून लघवी करायला जातो आणि अंधार येऊन पडतात, त्याला पण ते चक्कर म्हणतात. हं. काय काय एपिलेप्सीचे प्रकार आहेत, चक्कर येऊन पडतात, हातपाय झाडतात, की फिट आहे. हं. पण बऱ्याच वेळा सगळ्या गोष्टींना माणूस चक्करच असे लोक सांगतात. हं. आता जेव्हा तुम्ही समोर डॉक्टरांकडे गेला आणि तुम्ही जर सांगितलं मला चक्कर येते हं. आणि पुढे बाकी जर ते डॉक्टर घाईत असतील आणि त्यांनी पुढचं डिटेल नाही विचारलं की चक्कर म्हणजे काय तुम्ही म्हणताय, तर मग तुम्हाला नुसती चक्करची गोळी मिळून जाते. हं? सो ते चक्कर मला असं सांगायचं की तुम्ही डॉक्टरकडे जाताना जेव्हा चक्कर येते म्हणून सांगतायत, चक्कर शब्द न वापरता नीट डिस्क्राईब करा काय तुम्हाला होतंय. अच्छा. की तुम्हाला सगळी खोली करा 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 फिरतीये तसं सांगा, हं. किंवा तुम्हाला चालताना अजून एक कारण, हं. व्हेरी कॉमन मिस्टेक. पेशंट बसला असतो तेव्हा काही नाही होत, उठून चालायला लागलं की असं त्यांचा बॅलन्स जातो, त्याचा तोल गेल्यासारखं वाटतं, त्याला पण ते चक्कर म्हणतात. सो तोल जाणं वेगळं, गरगर सगळं फिरणं वेगळं, डोळ्यासमोर अंधार येऊन पडल्यासारखं होणं किंवा ऍक्च्युअल पडणं हे वेगळं, कॉन्सन्ट्रेशन नाही करतायत आणि डोक्यात कसं तरी होतंय, फोकस नाही करतायत, ते गरगरणं वेगळं. सो हे हे सगळे वेगळे चक्करचे प्रकार आहेत आणि तुम्ही ते तसे सांगायला पाहिजे की मला फोकस नाही करतायत, मला कॉन्सन्ट्रेट नाही करतायत, इन्स्टेड ऑफ सेइंग मला चक्करतं. अंधार येऊन मी पडल्यासारखं होतं तसं सांगा, किंवा मी चालायला गेलो की तोल जातो ते सांगा. मग डॉक्टरांना निदान करायला सोपं जातं. अच्छा. सर, चक्करला जर आणखीन म्हणजे जर स्पेसिफिक डिफाईन केलं, तर जसं मी सांगितलं की चक्कर हे एक लक्षण आहे आणि तुम्ही याचे वेगवेगळे याला तुम्ही आता जे सांगितलं त्याला प्रकार म्हणू का सर आपण, की हे चक्करचे प्रकार हे चक्करचे सगळे वेगळे वेगळे सिम्पटम्स आहेत, सिम्प्टम्स आहेत? किंवा वेगवेगळे ऍक्च्युअली लक्षण आहेत ज्याला हां. एकच शब्द एक वापरला जातोय, चक्कर. चक्कर. पण हे सगळे वेगळ्या गोष्टी आहेत. हां. तुम्हाला फोकस नाही करता येते, ऑब्व्हियसली हा कानाचा आजार नाहीये. हां. तुम्हाला समोर काय आहे त्याच्यावर हं. कॉन्सन्ट्रेट करता येत नाही, फोकस, हा मेंदूचा आजार आहे. सो ब्रेन तुमचा एका पद्धतीने थकून गेलाय किंवा जमत नाहीये कॉन्सन्ट्रेट करायला, ती चक्कर वेगळी. अगदी. उभे राहायला तुम्ही आणि डोळ्यासमोर अंधारी आली आणि तुम्ही पडला, हे युजली लो बीपी झाल्यामुळे होतं आणि मेंदूला रक्त पोचत नाही म्हणून चक्कर येऊन तुम्ही पडतात. किंवा तुम्ही कूस वळता आणि गरकन सगळं फिरल्यासारखं होतं, ही बऱ्याच वेळा एक कानाचा आजार असतो, बीपीपीव्ही म्हणतात त्याला, आपण बोलू नंतर त्यावर. पण ती त्याच्यामुळे येणारी चक्कर आहे. मायग्रेननी, पित्तानी पण होऊ शकतं, की तुम्ही आता समजा आता आपण पॉडकास्ट करतोय आणि खूप वेळ बोललोय आणि मला थोड्या वेळाने मायग्रेनचा अटॅक येतो. मायग्रेनच्या अटॅकमध्ये डोकं दुखणं आपण बोललोय भरपूर, पण मायग्रेनच्या अटॅकमध्ये चक्कर पण येऊ शकते आणि काही वेळेला नुसती चक्कर येते, डोकं न दुखता. सो ते लोकांना समजत नाही की हे पण मायग्रेनच आहे. सो बसल्या बसल्या जर सगळं गरा फिरायला लागलं, ते मायग्रेन असू शकतं, ते पॅरालिसिस होण्याचं लक्षण असू शकतं. सो हे सगळे वेगळे सिम्पटम्स आहेत. बरोबर. त्यातला व्हर्टिगो म्हणजे काय, जेव्हा तुम्हाला ऍक्च्युअल सगळं फिरल्यासारखं भास होतो, त्याला व्हर्टिगो म्हणतात. अच्छा. पण सर, बरेच वेळ जे दुसरे लक्षण आहेत ते व्हर्टिगो नाहीये. तुम्हाला चालताना तोल जातोय त्याला व्हर्टिगो म्हटलं तर चूक होते. सर, एक आपण व्हर्टिगोकडेच येऊ, पण मी एक चक्करचा जे सगळ्यांनीच लहानपणी अनुभवलंय. स्वतःभोवती गोल 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 आपण फिरतो करेक्ट. आणि मग थांबलं थांबलं की की पूर्ण फिरताना आपल्याला दिसतं. दॅट इज व्हर्टिगो. That ते is का vertigo. होतो हां. की जेव्हा तुम्ही गोल गोल फिरता, आपल्या मेंदूमध्ये म्हणजे कानामध्ये हां. तोल सांभाळायचं यंत्र असतं, जे कंटिन्युअसली ब्रेनला माहिती पाठवतं की डोकं स्थिर आहे का वळतंय, कुठल्या दिशेने तोल वळतंय. सांभाळायचं यंत्र म्हणजे काय सर? म्हणजे सो बेसिकली काय आहे, 2 पायावर आपण चालतो त्याला तोल म्हणतो का? नाही, 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 नाही. सो तुम्ही पहिली गोष्ट की तुम्ही 2 पायावर चालताय खूप महत्वाचं आहे. हां. बरोबर. आज तुम्ही असं बघा की तुम्ही कुठल्याही खुर्चीवर बसता, त्याला किती पाय असतात? खुर्चीवर बसल्यावर 4 पाय असतात 4 खुर्चीला. का 4 आहेत? 2 का नाहीये? ते तोल सांभाळलं जाणार नाही. अवघडच आहे ना? हां. सो Gravity न- तुम्हाला समजतंय की आपण किती अवघड पद्धतीने स्वतःला तोल सांभाळतोय सारखं. हां. तुम्ही फक्त 2 पायावर उभे आहात. हां. कुत्र्याला तोल सांभाळायला काही प्रॉब्लेम येत नाही, त्याला 4 पाय चारी असतात. पायावर हं? बरोबर. पण आपल्याला ते सारखं, सो तुमचा ऍक्च्युअली सारखा तोल जात असतो, तुम्ही सारखे पडत असता, पण मेंदू कंटिन्युअसली चेंजेस करतं आणि तुम्हाला पडू देत नाही. ओह! सो हे तुमचं ब्रेनला पडायला नाही पाया ह्याच्यासाठी 3 गोष्टी लागतात. एक, तुमचं पायामधनं सेन्सेशन जात असतात ब्रेनला की आत्ता शरीर सरळ आहे का टिल्टेड आहे का कुठल्या दिशेने. सो पायाचे सेन्सेशन्स जाणं महत्वाचं आहे. बरोबर. हां. जर तुम्ही एका फोमवर असं मऊ काहीतरी गादीवर उभं राहिला आणि ती गादी अशी हलत, तर ते पायाचं सेन्सेशन उपयोगी होत नाही आणि तुमचा तोल गेल्यासारखं होतो. बरोबर. दुसरी गोष्ट, तुमचे डोळे तुम्हाला सांगतात की आता सगळं समोर आहे का, आपण वागतोय का, काय होतंय. सो डोळे सुद्धा आपल्याला एक माहिती देतात मेंदूला. हां.
जर डोळे बंद केले तर तुम्हाला थोडं तोल गेल्यावर का होतं की अंधारात, कारण आता ती माहिती मिळत नाही. सो पायातले सेन्सेशन, डोळ्यातलं सेन्सेशन हे दोन्ही ब्रेनकडे जातात. आणि तिसरं सगळ्यात प्रॉबेबली महत्वाचं इज तुमचं कान. जसं आत्ता आपण बोलतोय हे आवाज मेंदूला पोहोचवतं. हो. कान कॉन्स्टंटली ब्रेनला ही पण माहिती पाठवतं की आत्ता डोकं कसं आहे, सरळ आहे का टिल्ट झालंय, काय स्पीडनी वळतंय, कुठल्या दिशेने वळतंय, ही माहिती कंटिन्युअसली जात असते. सो ही तिन्ही माहिती मेंदू एकत्र करतं. मग ब्रेन ते सगळं एकत्र करून सॉर्ट ऑफ कम्प्युटराइज ते कॅल्क्युलेट करतं की आत्ता शरीर कसं आहे. आणि मग ब्रेन तुमच्या पायांना किंवा शरीराला मेसेज देतो की ओके तुमचा तोल जातोय पुढे, तुम्ही मागे सरका किंवा पाय पुढे टाका आणि जे काय करायचं ती सो ब्रेन तुमचा तोल सांभाळत असतो. So आपण तुम्ही जर कुठल्याही व्यक्तीला बघितलं तो सारखा थोडा थोडा मागे पुढे असं असं स्वे होत असतो. सो ते कॉन्स्टंटली ब्रेन इज मेकिंग करेक्टिव्ह चेंजेस. तुम्ही सारखे पडत असता पण ब्रेन पडू देत नाही. क्या बात आहे. सो तोल सांभाळायचं यंत्र जे कानातलं आहे ते कंटिन्युअसली काम करतं. आपल्याला समजत दोन्ही कानाचं आणि ते आपल्याला कळत पण नाही. सो त्याला सिक्स्थ सेन्स म्हणतात. कारण ती इट्स लाईक अ सेन्सेशन, पण ते आपल्याला माहितीच नसतं. जेव्हा ते त्रास देतं तेव्हा नीट काम करत नाही आणि तुमचा तोल जायला लागतो तेव्हाच तुम्हाला कळतं की असं काहीतरी आहे. त्या यंत्राचं काय नाव आहे सर? हां, त्याला वेस्टिब्युलर सिस्टीम म्हणतात. अच्छा. सो ती ती खूप कॉम्प्लिकेटेड असे ट्यूब्स आहेत आणि त्यात त्यात 2 प्रकारचे मूव्हमेंट्स ते मेंदूला कळवतं. एक म्हणजे लिनियर, म्हणजे तुम्ही गाडी समोर चालली आहे का मागे चालली ही माहिती त्या मशीनमध्ये त्यातनं कळतं. तुम्ही डोळे बंद असले तरी तुम्हाला कळतं आपण हालतोय. बरोबर. लिफ्टमध्ये तुम्ही वर जाताय, खाली जाताय ही व्हर्टिकल इन्फॉर्मेशन पण त्या लिनियर आहे. ती पण त्यातनं. आणि दुसरं तुम्ही जे आत्ता सांगितलं गोल फिरणं. सो तुम्ही इकडे फिरताय का मागे फिरताय का पुढे फिरताय ही माहिती पण ब्रेनला त्या यंत्राचा वेगळा भाग असतो त्यातनं जाते. सो हे यंत्र खूप कॉम्प्लिकेटेड आहे. इट टेल्स द ब्रेन तुम्ही कसे हालताय, काय स्पीडने हालताय, तुम्ही टिल्ट झालाय का सरळ आहे, काय आहे, हे सगळी माहिती जात असते. आणि ते जोपर्यंत नीट चालत असतं सगळं ठीक असतं. जेव्हा त्यात गडबड होते मग तुमच्या मेंदूला भास होतो की आपण फिरतोय का आपण पडतोय आणि ते त्याला व्हर्टिगो म्हणतात. अच्छा. तर सर म्हणजे आता व्हर्टिगोला जर थोडा आणखीन डिकोड करायचा प्रयत्न केला, तर जे कानाच्या आत जे यंत्र आहे, त्या यंत्राची गडबड आणि त्याच्यामुळे होणारे जे सिम्प्टम्स म्हणजे चक्कर, त्याला आपण व्हर्टिगो म्हणू? किंवा आणखीन सिम्प्लिफाय पार्टली हां. ते आणि त्याचे ब्रेनचे कनेक्शन्स. हं. सो मेंदूतलं तेच फक्त एक प्रकारचं काय म्हणतात त्याला एंड म्हणजे सेन्सरी सिस्टम आहे. जसं तुमचे डोळे तुम्हाला फक्त डोळ्यांनी दिसत नाही, मेंदू लागतो. सो डोळे मेंदूकडे माहिती पाठवतात आणि ब्रेनला सगळं दिसतं. तसं हे कानातलं यंत्र मेंदूला सगळी माहिती पाठवतं आणि ब्रेनला कळतं की आपण सो मेंदूमध्ये विकार झाला तरी चक्कर येते. बट बरेच वेळा कानाचे जे यंत्र असतात त्याच्यात होतं. आता बरेच वेळा ते यंत्र आणि ऐकू येण्याचा भाग वेगळे असतात. अच्छा. सो कानाचे काही आजार असे असतात ज्याच्यात तुम्हाला कानात सुई आवाज येतो किंवा कमी ऐकू येतं आणि चक्कर येते. पण काही आजार असे असतात ज्याच्यात ऐकू यायला काहीच प्रॉब्लेम नसतो. कान दुखत नाही, कानात आवाज येत नाही, कानात ऐकू येणं चांगलं असतं आणि तरी चक्कर येतं. आणि ते आजार लोकांना कळत नाही की ते पण कानाने असतात. अच्छा. सो कान किंवा त्याचे ब्रेनशी कनेक्टेड नर्व आणि ब्रेनचे भाग. सर म्हणजे जसं मेंदूमध्ये सुद्धा जर काही गडबड असेल कानास या पर्टिक्युलर जे बॅलन्स साधणार यंत्र त्याला पण आपण व्हर्टिगोच म्हणतो. पण चूक कुठे होते की लोकांना सांगण्यात आणि समजण्यात व्हर्टिगो हे सेन्स आहे. कसं इथे मी टच केलं स्पर्श हे आपल्याला कळतं, डोळ्याचं हे आपल्याला कळतं, पण चक्करचं जे यंत्र आहे त्याचं वर्किंग आपल्याला ब्रेनला नीट कळत नाही आणि त्यामुळे आपण नीट सांगू शकत नाही किंवा आपल्याला समजत पण नाही. सो बरेच वेळा आता आम्ही असं हे करतो की रादर दॅन पेशंटला विचार की तुम्हाला फिरल्यासारखं होतंय का. आता तुम्ही ते ह्याचं म्हणाला लो बीपी वाला की जो पेशंट अचानक उभा राहतो आणि त्याचं बीपी लो होतं त्याला डोळ्यासमोर अंधारी यायला पाहिजे असं आमचं पूर्वीचं समज होती. पण त्या लोकांना पण कधी कधी गरगर फिरल्यासारखं होतं. मग तो म्हणतो मला उभं राहिलं की व्हर्टिगो होतोय. मला वाटतं व्हर्टिगो हा कानाचा आजार पाहिजे किंवा मेंदूचा नाही, तो बीपीचा आजार असू शकतो. सो व्हर्टिगो हे वेगळ्या वेगळ्या ह्याच्याने होतं. त्यामुळे आता आम्ही रादर दॅन तुम्हाला फिरल्यासारखं होतंय का तुम्हाला काय होतंय हे ह्याच्याकडे जास्त महत्व आहे. काय केल्यावर होतं, किती वेळ होतं, म्हणजे तुम्हाला कुस वळताना फिरतं, जस्ट काही सेकंडसाठी फिरतं का तुम्हाला मिनिट फिरतं किंवा तासभर फिरतं, तुम्हाला बॉस समोरनं आल्यावरच फिरतं का कधी फिरतं, हे सगळ्या गोष्टी सिच्युएशन ट्रिगर काय केल्याने कमी होतं, त्याच्याबरोबर दुसरी काय लक्षणं आहेत, डबल दिसतं का, तोत्र बोलणं येतं का, ह्याच्यावरनं निदान करतो आम्ही. सो व्हर्टिगो जरी आहे कानाचा आजार
पण बरेच वेळा व्हर्टिगो ब्रेनमुळे होऊ शकतो. ज्याचं तोल जाते तो पण डॉक्टरकडे जाऊन म्हणतो मला व्हर्टिगो झालाय. सो तो व्हर्टिगो नसतो, त्याचा ॲक्चुअल बॅलन्स जात असतो. बरोबर. तुम्ही सांगितलं व्हर्टिगो हा ब्रेनचा विकार आहे, बरोबर? कानाचा आणि हां, ब्रेनचा हां, म्हणजे बेसिकली ब्रेन हा महत्वाचा आहे. आता व्हर्टिगोसाठी कारण की मी पुढे लक्षणांकडे तर येणारच आहे. पण व्हर्टिगोसाठी सगळ्यात पहिले मग कुठले डॉक्टर योग्य असतात? म्हणजे मग कानाच्या डॉक्टरांकडे गेलं पाहिजे की मेंदूच्या डॉक्टरांकडे गेलं पाहिजे? हा थोडा अवघड प्रश्न आहे का? कारण आता समजा डिपेंड्स ऑन काय होतंय. जर तुम्हाला अगदी स्पष्ट दरवेळेला कानात घुं जोरात आवाज येतोय, हं. एका कानाने कमी ऐकू येतंय किंवा कान खूप दुखतोय, कानातनं पस येतोय आणि तुम्हाला व्हर्टिगोचा म्हणजे गरकन फिरतंय, हं. ते क्लिअरली कानाच्या डॉक्टरांचा प्रॉब्लेम आहे. हं. पण जर तुम्ही बसलाय कुठेतरी खोलीत आणि अचानक गरगर फिरायला लागलं, तुम्हाला बीपी आहे, तुम्हाला डायबिटीस आहे, तुम्ही स्मोकिंग करता, तुमचं वय 60-70 आहे, तर ही चक्कर कानाची असायची शक्यता कमी आहे. हं. ही ब्रेनमुळे असू शकते आणि ही दिस कॅन बी अ स्ट्रोकचं वॉर्निंग. तुम्ही लक्ष नाही दिलं तर पॅरालिसिस होऊ शकतो. सो असे पेशंट ज्यांना अचानक विदाऊट रिझन सगळं गरगर फिरायला लागतं, ते मेंदूचा आजार असू शकतो. सो एक सोपी पद्धत आपण हे करू, की कसं तुम्ही तुमचं ठरवू शकता, की ही कशाची चक्कर आहे. हां. हां, सो हं. चक्कर तुम्हाला जर येत असेल, तर गोल फिरतंय का अंधारी येते का काय ह्याचं असं ह्याच्यात न जाता तुम्ही फक्त बघा, की हे आयुष्यात पहिल्यांदा यायला लागलंय का तुम्हाला? ह्याच्यापूर्वी कधी यायची का ही फर्स्ट टाईम आहे? जर फर्स्ट टाईम तुम्हाला आयुष्यात चक्कर येतेय, मग तो गरकन फिरतंय का तोल जातोय का ते फरक नाही पडत. जर अचानक पहिल्यांदा तुम्हाला असं होतं, की चालताना तोल जातोय, अंधारी येते, पडल्यासारखं होतंय, हा डेंजरस ही सिच्युएशन डेंजरस आहे. कारण ही एक कानाचे नसचं व्हायरस इन्फेक्शन असू शकतं. त्याला आम्ही वेस्टिब्युलर न्यूरायटिस म्हणतो आणि ते पटकन निदान करून त्याला त्याचं स्टिरॉइड्स किंवा असे इंजेक्शन वगैरे काही द्यावे लागतात. बरेच वेळा हे अशी गरगर फिरणारी चक्कर डॉक्टरांकडे जाऊन निदानच नीट होत नाही. त्यांना नुसतं चक्कर कमी करायच्या गोळ्या दिल्या जातात. ते न करता हे निदान व्हायला पाहिजे आणि त्याचं स्पेसिफिक ट्रीटमेंट पण मिळायला पाहिजे. पण त्याच्यापेक्षाही महत्त्वाचं जेव्हा फर्स्ट टाईम अटॅक येतो, तर साधारण 15-20% मध्ये हे लकवा असू शकतो. लहान मेंदूमध्ये जर अचानक ब्लड सप्लाय ब्लॉक झाला, तर अशी चक्कर यायला लागते. आणि हे जर तुम्ही त्यावेळेला कानाच्या डॉक्टरांकडे गेला, दे आर नॉट यूज्ड टू दॅट, दे माईट मिस इट. किंवा तुम्ही जर जनरल तुमच्या फॅमिली डॉक्टरकडे गेला आणि ते म्हटले, "हां, ठीक आहे, चक्करची गोळी खा, थोडे दिवस बघू." पहिल्या चक्करला तसं नाही करायला पाहिजे. पहिल्या चक्करला यू हॅव टू टेक इट सिरियसली. इट कॅन बी अ स्ट्रोक. हां, जर पहिली चक्कर तुम्ही झोपेतून उठायला गेला आणि सगळं गरगर फिरायला लागलं, तुम्ही परत झोपलात, थांबलं, परत कुस वळली, या बाजूला एकदम फिरलं, परत सरळ झाला, जर पोझिशनल असेल, तर ते बीपीपीव्ही असू शकतं. मग घाबरायचं कारण नाही. हं. बीपीपीव्ही. बीपीपीव्ही आपण बोलू. अच्छा. हां, हां, ठीक तर आहे. ते पोझिशनल जर तुम्हाला फर्स्ट टाईम लाईफमध्ये चक्कर येते आणि ती कंटिन्यू राहते. अशी फक्त एक पोझिशन घेतल्यावर 1 मिनिट, अर्धा मिनिट राहत नाही. पण बरोबर. चक्कर आली आणि ती चालूच आहे. आहे. 10 मिनिटं झाले, अर्धा तास झाला, चक्कर येते आणि थांबत नाहीये. हे जर आयुष्यात पहिल्यांदा झालंय, तर तुम्ही लगेच हॉस्पिटलला जाणं महत्वाचं आहे. ओके. हां, सो हे फर्स्ट अटॅक झाला. जर तुम्हाला वारंवार चक्कर येत असेल, ही सेकंड सिच्युएशन. मग तुम्ही महत्वाचं बघायचं की ही तुमची चक्कर पोझिशनशी रिलेटेड आहे का? पोझिशनचा अर्थ काय? तुमचं डोकं कसं आहे? डोकं डावीकडे वळल्यावरच चक्कर येते, सरळ झाल्यावर थांबते, उजवीकडे गेल्यावर येते, सरळ झाल्यावर थांबते किंवा काहीतरी वर ठेवायला गेलं एकदम फिरतं, खाली वाकून काहीतरी शूलेस ट्राय करतो, एकदम चक्कर आहे. जर पोझिशनशी रिलेटेड असेल आणि ती पोझिशन नाही घेतली की थांबते, ह्याला पोझिशनल व्हर्टिगो म्हणतो आम्ही. त्याचं सगळ्यात कॉमन कारण आहे बीपीपीव्ही. बीपीपीव्ही स्टँड्स फॉर व्हॉट? बिनाइन म्हणजे नॉट डेंजरस, पॅरॉक्सिझमल म्हणजे अटॅक, पोझिशनल जे मी सांगितलं व्हर्टिगो, बीपीपीव्ही. सो बीपीपीव्ही हा खूप कॉमन प्रॉब्लेम आहे आणि आपण त्याच्यावर डिटेल बोलू कारण ते खूप लोकांना त्याचा त्रास होतो आणि त्याचं ट्रीटमेंट फार सोपं आहे. पण ते मिळत नाही पेशंट्सना. चक्करचे पेशंटचं तुम्हाला एक सांगायचं राहिलं, की ऑल ओव्हर द वर्ल्ड लोकांनी स्टडीज केलेत. अंदाजे पेशंट 4 ते 5 डॉक्टर दाखवल्यानंतरच चक्करच्या पेशंटचं निदान होतं. अरे बापरे! ॲव्हरेज हे फक्त भारतात नाही, सगळीकडे असंच आहे. हां, आणि निदान झाल्यावर पण प्रॉपर ट्रीटमेंट मिळत नाही. कारण ते नुसतं चक्कर कमी करायच्या गोळ्या दिल्या जातात. तुम्ही जर डॉक्टरकडे गेला आणि तुम्हाला डॉक्टरने नुसतं पॅरासिटामॉल दिलं तापासाठी आणि तुम्ही 4 दिवसांनी परत गेला की ताप नाही जात आहे, त्यांनी परत अजून पॅरासिटामॉलच दिलं किंवा ते बदलून ब्रुफेन दिलं. नुसती ताप कमी ताप कमी करायची टेम्पररी गोळी दिली, तर ते ते तुम्हाला पटणार नाही तो डॉक्टर. बरोबर. हां. हां.
की 2-3 दिवस ताप आणि ते गोळी घेतलं ठीक आहे. पण आता ताप जातच नाही. महिन्यान-महिने तुम्ही जर नुसतं ताप कमी करायची गोळी देत बसला, रादर दॅन फाइंड आउट का ताप येतोय. पण हे चक्करमध्ये लोकं एक्सेप्ट करतात. चक्करमध्ये नुसतं चक्कर कमी करायची गोळी महिन्यान-महिने खात बसतात. हां. सो बरोबर. ते महत्वाचं आहे की फाइंड आउट. सो आपण पोझिशनल बघितलं. हं. मेजॉरिटी पोझिशनल BPPV असतात. रेअरली पोझिशनल चक्कर काही मेंदूच्या आजारांमध्ये पण होते. असू शकतात. ओके, ठीक आहे. मग तिसरं सिच्युएशन वारंवार चक्करचे अटॅक येतात आहे, पण ते पोझिशन रिलेटेड नाहीये. म्हणजे कसं, की तुम्ही बसलाय कुठेतरी पिक्चरमध्ये किंवा कुठेतरी मीटिंगमध्ये आणि सगळं एकदम गरगर फिरायला लागलं. सो त्याचं डोकं हलण्याशी काही संबंध नाही. तुम्ही टीव्ही बघताय आणि एकदम फिरायला लागला. सो जेव्हा पोझिशन न हलवता तुम्हाला चक्कर यायला लागते आणि ती काही मिनिट राहते, ते तिसरं सिच्युएशन. त्याला आम्ही स्पॉन्टेनियस अटॅक्स ऑफ व्हर्टिगो म्हणतो. त्याच्यातले सगळ्यात डेंजरस कारण आहे स्ट्रोकचं वॉर्निंग. त्याला TIA म्हणतो, म्हणजे ट्रान्झिएंट इस्केमिक अटॅक. म्हणजे काय, तात्पुरतं ब्रेनला ब्लड सप्लाय कमी जातोय. सो ते का डेंजरस आहे, जर ते समजलं नाही, त्याचा अर्थ तुमची मेंदूची कुठली तरी रक्तवाहिनी लहान मेंदूला जाणारी ती बारीक झाली आणि ती ब्लॉक होऊ बघतेय. जर हालचाल नाही केली तर ती ब्लॉक होईल आणि ऍक्च्युअल पॅरालिसिस अटॅक येईल. सो TIA कसा ओळखायचा, त्याची काही लक्षणं असतात. पण जर तुम्हाला अचानक काही दिवस झालेत, अशी वारंवार मधून-मधून चक्कर येते, ती काही मिनिटच राहते. त्याच्याबरोबर जर जीभ जड होत असेल, डबल दिसत असेल किंवा चालताना असं एका हाताला पायाला मुंग्या येतात, असं काही होत असेल, दुसरे ब्रेनचे लक्षण आले, मग नक्कीच ते TIA. पण नुसती चक्कर जरी असेल, तरी ते TIA असू शकतो. आणि असे काय-काय आम्ही पेशंट बघितले, की महिने त्यांना अशी नुसती चक्कर येते आणि मग एक दिवशी पॅरालिसिस व्हायला लागेल. सो नुसती चक्कर येत असेल, त्याचं कारण शोधणं गरजेचं आहे. जर ती स्पॉन्टेनियस असेल. पण ते डेंजरस कारण हे आहे. तुम्हाला डायबिटीस आहे, BP आहे, तुमचं वय झालंय, हार्टचा प्रॉब्लेम आहे, हे असं होण्याचे चान्सेस जास्त असतात. फॅक्टर असताना जर असं झालं असं तर यू शुड बी केअरफुल. बरोबर. सेकंड व्हेरी कॉमन कारण, मोस्ट कॉमन कारण ऑफ अटॅक्स लाइक दिस, सगळ्यात कॉमन कारण ॲक्च्युअली मायग्रेन आहे. अच्छा. सो मायग्रेन हे बऱ्याच लोकांना माहीत नाही, की मायग्रेनने असे चक्करचे अटॅक येतात. लोकांना माहिती आहे मायग्रेनने डोकं दुखतं, पित्ताने डोकं दुखतं, अर्धशिशीन पण पित्ताने अशी चक्कर पण येऊ शकते. आणि ही चक्कर पोझिशन रिलेटेड नसते टिपिकली. मायग्रेन हे आम्ही त्याला चॅमेलियन म्हणतो, म्हणजे आपलं सरडा. हां. की रंग ते बदलणारा. तसं तो मायग्रेन कॅन मिमिक एनी ऑफ द वेस्टिब्युलर डिसऑर्डर, म्हणजे कानाचे चक्कर येणारे जे आजार आहेत, हां. कशासारखं पण. सो मायग्रेन BPPV सारखं दिसू शकतं. हां. मायग्रेन ह्या TIA सारखं हां. अटॅक येतात चक्कर येऊन. मायग्रेन वेस्टिब्युलर न्यूरायटिस, म्हणजे दिवसभर चक्कर येत राहते, जे पहिलं मी म्हटलं ना स्ट्रोक टाईप, तसं पण मायग्रेन येऊ शकतं. हां. असं नुसतं इकडे हल्लं की स्लाईड गरगरल्यासारखं होणं, हे पण मायग्रेन. सो मायग्रेन कॅन कॉज एनिथिंग. सो जर मायग्रेनने आहे कसं ओळखायचं, जर टिपिकली यंग पेशंट आहे, लेडीज आहेत, आपण मगाशीच म्हटलं 60% लेडीजमध्ये असतं. जर तुमचं आदल्या दिवशी झोप नाही झाली, प्रवास झालाय, काहीतरी दगदग झाली, जेवण टाइम टू टाइम नाही आणि मग तुम्हाला चक्करचा अटॅक आला आणि असं वारंवार होण्याची टेंडन्सी आहे, त्याच्यात जर तुम्हाला मधून-मधून डोकं पण दुखत असेल मायग्रेन टाइप, मग दिस मस्ट बी मायग्रेन. सो मायग्रेन इज व्हेरी कॉमन आणि इट इज द कॉमनेस्ट कॉज ऑफ नॉन पोझिशनल व्हर्टिगो. ठीक. देन तिसरं कारण जे खूप कॉमन निदान केलं जातं, पण इतकं कॉमन नाहीये, त्याला मेनियर्स डिसीज म्हणतात. हा एक कानाचा आजार असतो. त्याच्यात कानाचं जे आत फ्लुइड असतं, ते मी यंत्र म्हटलं ना, त्यात फ्लुइड असतं. हां. अशी ट्यूब्स असतात आणि त्यात फ्लुइड असतं. तर कधी-कधी ते फ्लुइड चोकअप झाल्यासारखं त्याच्यात प्रेशर वाढतं आणि मग एकदम कानात असं आवाज यायला लागतो. ऐकू येणं कमी होतं, कान ब्लॉक झाल्यासारखं फिलिंग आणि चक्करचा अटॅक येतो आणि मग ही काही तास ती जोरात चक्कर, उलट्या-बिलट्या येऊ शकतात. सो मेनियर्स डिसीज हा चांगला आजार नाहीये, होतो लोकांना त्यांचा. पण जितकं मायग्रेन कॉमन आहे, त्याच्यापेक्षा मेनियर्स खूप कमी कॉमन आहे. पण काय होतं, आता तुम्हाला जर चक्कर आली आणि तुम्ही डॉक्टरकडे गेला, की मला चक्कर येते. सो फर्स्ट प्रश्न प्रत्येकजण, कानाने काही कमी ऐकू येतं का? बरं. कानात आवाज येतो का? पेशंट म्हणतो नाही. मग तो डॉक्टर काय ते गोळ्या देतो. मग 2-3 महिन्याने बरं नाही वाटत, मग तुम्ही दुसऱ्या डॉक्टरकडे. ते पण डॉक्टर सेम थिंग विचारतात. 3-4 डॉक्टर झाल्यानंतर पेशंट म्हणतो, "हे कानाचं काहीतरी गडबड दिसतंय." सो त्या दिवशी रात्री तो शांत, जेव्हा सगळं लाईट बीट बंद झाल्यावर सगळे झोपले असतात, तेव्हा तो नीट लक्ष देतो, की कुठून आवाज येतोय. मग ऑफकोर्स शांत जेव्हा असतं, आपल्या प्रत्येकाच्या कानात नॉर्मली आवाज असतो. पण मग ते त्याला तो जाणवतो आणि मग तो त्याचा ब्रेन एकदा कॅच केला तो आवाज, मग तो आवाज सोडत नाही. म्हणतो येस, मला आहे आवाज.
मग ते मोबाईल दोन्हीकडे लावून चेक करतात, हां इकडे थोडं कमी ऐकू येतं. 5व्या डॉक्टरकडे गेल्यावर डॉक्टरनी विचारायच्या आधीच ते सांगतात, मला चक्कर येते, मला इथे कानात थोडं आवाज येतो आणि कमी ऐकू येतं. मग डॉक्टर त्याचं निदान मेनियर्स डिसीज करून टाकतात. कारण मेनियर्सला काय आहे, चक्कर, कमी ऐकू येणं आणि कानात आवाज येणं, हे 3 लक्षणं. पण असं रात्री फक्त बसल्या-बसल्या ते म्हणजे शांत असताना आवाज नाही पाहिजे. मेनियर्ससाठी जोरात असं आपण आता मीटिंग करतो, एकदम मला कानात जोरात आवाज यायला लागेल आणि मला तुम्ही काय बोलताय या कानाने ऐकू येणार. हे असं फ्लक्च्युएटिंग जर सिव्हिअर टिनिटस आणि हे आले तरच ते मेनियर्स असतात. ओके. पण मग बरेचसे मेनियर्स असे खोटे मेनियर्स असतात, की ज्याला मायग्रेन किंवा बीपी असतं, पण थोडंसं स्लाईट कानात आवाज येतो आणि त्याला मेनियर्स निदान करून टाकतात. सर काही प्रकारचे जे सिझर्स असतात ते चक्कर म्हणून पण मॅनिफेस्ट होतात का? जसं एक अपसेन्स सिझर आहे तर एकटक बघतोय तो व्यक्ती. हो, हो. तसं चक्कर पण एक सिझरचं आहे. व्हेरी रेअर, व्हेरी रेअर. म्हणजे आय वुड नॉट म्हणजे हां. म्हणजे पेशंट गरगर फिरतंय, हां, पण शुद्ध जात नाही. हां, चक्कर जे आपण सगळे जे कारणं बघितली त्यात बेशुद्ध होत नाही. हां. पण सगळं गरगर फिरतंय आणि शुद्ध जात नाही असं फार रेअरली होतं. अच्छा. मी आयुष्यात 3-4 पेशंट बघितले असतील. सो मी खूप बघितले चक्करचे. इट इज रेअर. वी शुड नॉट डायग्नोज दॅट असं माझं मत आहे. Good. जर असं झालं, की पेशंट म्हणतोय मला गरकन फिरतंय आणि मग तो एकदम डोळे असे होतात आणि बेशुद्ध होतं, मग त्याला फिट म्हणता येईल. बरोबर. चौथं सिच्युएशन हां. आपण 3 बघितले. 3 बघितले. की फर्स्ट अटॅक हं. वारंवार पोझिशन रिलेटेड, वारंवार अटॅक नॉट पोझिशनल जिथे मायग्रेन म्हणलं. चौथं सिच्युएशन की चक्करचा अटॅकच नाहीये. त्याला कॉन्स्टंटली असं बॅलन्स गेल्यासारखं फिलिंग येणं. सो ह्याला बॅलन्स डिफेक्ट म्हणतो आम्ही, की तोल जाण्याचं यंत्र, तोल जाण्याचं सिस्टीममध्ये काहीतरी खराब आहे. आता तोल जाण्याचं मगाशीच आपण बोललो, हं. 3-4 गोष्टी आहेत. तुमच्या मेंदूनी पण शेवटी बॅलन्स केला जातो. सो तोल जेव्हा जातो त्याची कारणं पार ब्रेनपासनं पायापर्यंत आहेत. सो ब्रेनमध्ये जर ब्लड सप्लाय कमी असेल तरी त्या लोकांचा तोल जातो. पार्किन्सन्स डिसीज असेल, आपल्याला माहिती आहे पार्किन्सनमध्ये हात हलतो. हां. पण काय पार्किन्सन असतात त्यांचा हात हलत नाही. किंवा यंग पेशंट असतात तिथं पार्किन्सन डोळ्यासमोरच येत नाही डॉक्टरांच्या. पण तो पेशंट हात न हलता त्याचं हालचाली स्लो होतात, त्याला तोल गेल्यासारखं होतं, ते पार्किन्सन असतं. पण तो डॉक्टरांना येऊन असं नाही सांगत की माझा तोल जातो, तो म्हणतो मला चक्कर येते आणि त्याला चक्करची गोळी मिळते मग. सो जेव्हा तोल जातोय, पार्किन्सन असू शकतो, लहान मेंदूचे वेगवेगळे आजार असू शकतात, स्पायनल कॉर्डमध्ये असो किंवा डायबिटीसनी नसा डॅमेज झाल्या, तर मगाशी आपण जे बोललो पायापासून सेन्सेशन ब्रेनला जातंय, जे सांगतं बॉडी कुठे आहे, ती ब्रेनला माहितीच मिळत नाही नीट. आणि मग त्यांना पण तोल गेल्यासारखं होतं. एस्पेशली अंधार असेल तर काय होतं, तुमच्या डोळ्यातनं पण माहिती मिळत नाही आणि पायातली पण माहिती नाही. मग त्याला एकदम असं इम्बॅलन्स सारखं होतं. सो ते लोक पण म्हणतात मला चक्कर येते आणि त्यांना पण कधी-कधी चक्करच्या गोळ्या मिळतात. सो जे बॅलन्सचे दोष आहेत, ते टिपिकली सगळे न्यूरोलॉजिकल आहेत. आणि ते सो तोल जर जात असेल तुमचा, ते डेफिनेटली ENT प्रॉब्लेम नसतो. ओके. हां, सो तो जर तुमचा बॅलन्स तुम्हाला अशी पोझिशनल व्हर्टिगो होतंय किंवा कानात सुई आवाज येऊन चक्कर येते, ते कानाचे आजार आहे. बट जेव्हा तुम्हाला डोकं दुखून चक्कर येते, तो मायग्रेन असतो. ओके. जेव्हा तुम्हाला तोल जातोय सारखा, हं. ते बॅलन्स प्रॉब्लेम आहे, तो न्यूरोलॉजिस्टनी सॉल्व्ह करायचा. तर आपण हे 4 बघितले. या सगळ्यांमध्ये आता जे सगळ्यात कॉमन, हे सगळ्यात जास्त ओपीडीमध्ये तुम्ही बघता, तो कुठला विकार आहे सर मग? अ, सगळ्यात कॉमन मी म्हणेन बीपीपीव्ही. बीपीपी? हो. ॲक्च्युअली मायग्रेन सगळ्यात कॉमन आहे, पण मायग्रेनचे लोकांना बरेच वेळा डोकं पण दुखतं. सो जास्त बीपीपीव्ही. हां. आता बीपीपीव्हीमध्ये काय होतं, हे समजून घेणं खूप सर फुल फॉर्म एकदा परत हां, सांगतो. बिनाइन म्हणजे हां. नॉट डेंजरस. हां. पण ते ॲक्च्युअली बरेच लोकं आणि मी पण म्हणत, की त्याला बिनाइन नाही म्हणा. बिनाइन म्हणजे क्षुल्लक म्हणजे काय मायनर. अच्छा. इट इज नॉट मायनर. जर समजा असं तुम्ही अझ्युम करा, हां. की 60-70 वर्षाची कोणतरी आजी आहेत. त्यांची मुलं अमेरिकेत आहेत. ती रोज आपली जाऊन सगळं भाजी-बिजी जाऊन आणते, सगळं करते सगळं. आता एक दिवशी ती उठायला जाते आणि गरकन सगळं फिरतं. मग त्यानंतर ते कधी-कधी वर बघताना, कधी खाली वागताना, कधी घराबाहेर ते बास्केट घेऊन जाते आणि ती भाजी घ्यायला वागते खाली आणि एकदम चक्कर. सो दे गेट व्हेरी स्केर्ड आणि त्यांचा सगळा कॉन्फिडन्स निघून जातो. बाहेर जायला भीती वाटते. आपण पडू का काय? सो त्यांचं होल लाईफ कॅन गेट स्पॉइल्ड. सो त्याला बिनाइन म्हणणं चुकीचं आहे. इट कॅन बी व्हेरी स्केरी, इट कॅन बी व्हेरी डिस्रप्टिव्ह आणि तुम्ही पडू पण शकता काय. सो बिनाइन ते पॅरॉक्सिझमल म्हणजे छोटे-छोटे अटॅक. कंटिन्युअसली फिरत नाही. हां. ते अर्धा मिनिट किंवा 1 मिनिटाच्या वर नसते ती चक्कर. हो. किंवा टिपिकली फ्यू सेकंड्स.
पोझिशनल. सो त्या विशिष्ट पोझिशन मध्ये डोकं हल्ल्यानेच ती चक्कर येते. सो कूस वळताना, वर बघताना, किंवा एक व्हेरी कॉमन सिच्युएशन इज पहाटे सकाळी जेव्हा झोपेतून उठायला जातात एकदम चक्कर येऊन मागे फेकले जातात, परत उठायला जातात मागे फेकले जाते. हे बीपीपीव्ही मध्ये पहाटे मध्येच मध्यरात्री आपण बऱ्याच वेळा इकडून तिकडे कूस वळतो. कधी कधी बीपीपीव्ही ते मध्यरात्री सुरू होतं. राईटला गेलं एकदम फिरायला लागतं, सर्व झालं की थांबतं, परत राईटला गेलं एकदम पण ते फ्यू सेकंड. आता हे का होतं की ते जे तोल यंत्र मी तुम्हाला सांगितलं आहे त्याचे छोटे छोटे ट्यूब्स असतात. ते ट्यूबमध्ये लिक्विड असतं जे नॉर्मली ते जेव्हा ब्रेनचे हलतं, डोकं हलतं, ते फ्लुइड ब्रेनला सांगतं की आत्ता डोकं कुठल्या दिशेने हलतंय. त्याच भागात एक दुसरं यंत्र असतं, त्याच्यात छोटे छोटे कॅल्शियमचे कण असतात, क्रिस्टल्स म्हणतो आम्ही. ओके. सो ते क्रिस्टल्स कधी कधी लूज होतात आणि ते लूज होऊन जर या कॅनलमध्ये गेले, म्हणजे जिथे लिक्विड आहे, तर ते क्रिस्टल तिथे जाऊन ट्रॅप होऊन जातात. आता इथे जाऊन बसले असं समजा, तर तो तुम्ही झोपला की ते इकडं जातं, परत वळला की इकडे येतं. ते ऍक्च्युली इथून पडलंय खाली. आता ते इथल्या इथेच हलतंय. दर वेळा ते हल्लं की ते फ्लुइडला ढकलतं आणि ते फ्लुइड ढकललं की ब्रेन मध्ये ते जे आज सेन्सर असतं ते ब्रेनला सांगतं की सगळं गरगर फिरतंय. सो ते फ्यू सेकंड्स साठी तुम्ही झोपला की ते कण सरकतं आणि ते काही अँगललाच का होतं, कारण 3 कॅनल आहेत, इकडे 3 आहे तिकडे 3. ते कुठल्या अँगलला तुम्ही झोपताय आणि ते कुठल्या कॅनलमध्ये कण गेले त्याच्यावर ते डिपेंड असतं. की जर इकडे असेल तर या साईडला झोपल्यावरच होतं. ते कण सरकतं, ते सरकताना पाणी ढकललं जातं आणि ब्रेनला मेसेज जातो की सगळं या दिशेने गोल गोल फिरतंय. फ्यू सेकंड्स पण खूप जोरात फिरतं. सो पेशंट इज व्हेरी स्केर्ड. म्हणजे माझ्याकडे ते पेशंट काय काय त्यांना खाली घेतलं की ते असं 1-2 जणांनी रक्त काढलंय, इतकी जोरात ते घाबरते. इट्स व्हेरी स्केरी. सो ते म्हणजे किंचाळतात, ओरडतात, बाहेरच्या पेशंटना वाटतं काय चाललंय आत. बापरे. की कारण हे बेसिकली जे रोलर कोस्टर मध्ये आपल्याला खूप ज्या जोरात पद्धतीने, भास होतो, हो. तसे भास होत असतील. ते तसंच म्हणजे रोलर कोस्टर मध्ये तुम्ही जेव्हा बसता, तुम्ही पैसे देता, तुम्हाला माहिती असतं आपण फिरणार. इथे इथे त्यांना माहित नसतं. आणि नॉट ओनली दॅट, आज झोपलं तर चक्कर नाहीये, उद्या झोपलं तर येऊ शकेल. सो कधी येईल हे पण त्यांना सांगता येत नाही. सो हे इन्सिक्युरिटी जे असते की केव्हा फिरेल, किती फिरेल, न पैसे देता फिरेल, हे त्याच्याने ते भीती. सो ते कण सरकतं आणि तो ब्रेनला मेसेज असेल. आता बरेच वेळा अशी चक्कर तुमच्याकडे आली की तुम्ही डॉक्टरकडे आला, डॉक्टर तुम्हाला चक्करचं व्हर्टिगो नावाची गोळी, व्हर्टिगोचा आवाज म्हणजे साऊंडिंग अशी गोळी दिली जाते आणि तुम्हाला बरं वाटतं. ते का बरं वाटतं? कारण त्या गोळ्यांनी काय होतं की ते कण आहे तिथंच राहतं, ते काय सरकू शकणार नाही. ते सरकतं पण आणि ब्रेनला मेसेज जायला बघतो, पण तो मेसेज आपण त्या गोळ्यांनी ब्लॉक करतो. त्यामुळे ब्रेनला तात्पुरतं बरं वाटतं की ते फिरल्यासारखं जे होतं झोपल्यावर ते होत नाही. पण जेव्हा ते गोळ्या बंद करू तेव्हा ते कण जर तिथल्या तिथेच असतील तर परत चक्कर येते. कधी कधी हे उपयोगी का होतं की ते गोळ्या 10-15 दिवस, महिनाभर खाल्ल्या की कधी कधी ते कण आपल्या विरघळून जातात किंवा ते परत लकीली सरकून जातात जिथे ओरिजिनल जागा असते तिथं, आणि त्यामुळे चक्कर बरी होते. पण हे लकवर ठेवायचं आणि आपल्या आप त्याला सरकू द्यायचं, त्याच्यापेक्षा बेटर सिस्टम इज सिम्पल. कण कुठे शोधायचं आणि त्याला परत आपल्या ठिकाणी सरकून टाकायचं. बरोबर. सो ह्याला काय ऑपरेशन लागत नाही, काही नाही. हे एक 2 मिनिटाची किंवा 5 मिनिटाची क्रिया असते. आम्हाला जेव्हा पेशंटला मी खाली घेतो त्या जिथं क्रिया सांगण्यापूर्वी सर, व्हेरी क्विक, जर तुम्ही याची कारण सांगू शकाल का की हे असं हे का का होतं? सो प्रत्येकाच्या कानात हे क्रिस्टल्स आहेत. जर तुमच्या डोक्याला मार लागला, तुम्ही पडला खाली जोरात, ताणकण, डोकं जरी नाही आपटलं, बॉडीला एकदम हादरा बसला, तर ते कण लूज होऊ शकतात आणि ते जाऊन तिकडे जाऊ शकतात. सेकंडली, जर व्हायरस इन्फेक्शन झालं, ते वेस्टिब्युलर न्यूरायटिस म्हटलं तसं, व्हायरस इन्फेक्शन झाल्यावर कधी कधी ते लूज होऊन जातात. कधी कधी काहीच कारण नाही, विथ एज हळूहळू जसे केस पांढरे होतात तसे क्रिस्टल्स थोडे थोडे लूज व्हायला लागतात काही लोकांमध्ये. सो इनफॅक्ट मला दर 4-6 महिन्यांनी येते ही चक्कर. सो इथे मला माहिती आहे, मी काय घाबरत नाही. मला माहिती आहे ते का होतंय. मी माझं घरच्या घरी त्याला कुठल्या बाजूला गेलंय हे माझं निदान करून मी सरकून टाकतो ते. सो विथ एज हे होतं. प्रिव्हेंट करायला काय आहे? सो एक म्हणजे व्हिटॅमिन डी जर कमी असेल शरीरात, तर हे कॅल्शियमचे क्रिस्टल असतात, ते लूज होण्याची प्रक्रिया वाढते. सो व्हिटॅमिन डी घेणं आणि नीट लेवल ठेवणं महत्वाचं आहे. ज्यांना अशी चक्कर येते
त्यांनी काय काय गोष्टी कदाचित अवॉइड करायच्या असतात. हम्म. लाईक शीर्षासन, लाईक सर्वांगासन, म्हणजे हम्म. जिथे डोकं खाली आणि बॉडीवर आहे ते कण तिकडे येण्याची शक्यता असते. हो. So तसं पण आता मी स्वतः करतो शीर्षासन आणि सगळं. सो मला माहिती आहे चक्कर येते, आय डोंट केअर, आली तर आली. पण जे खूप घाबरतात त्या चक्करला हम्म. त्यांनी नाही करावं. म्हणजे तुम्हाला सर फ्रीमध्ये रोलर कोस्टर राईड मिळते दर 2-4 मग मी पेशंटला असंच सांगायचो, की लोक पैसे भरून जाऊन तिथे डिस्नी वर्ल्डला राईड घेतायत. तुम्हाला 15 दिवस मिळणार आहे राईड फ्री, एन्जॉय करून घ्या तोपर्यंत. ग्रेट. तर सर जो मगाचा प्रश्न होता, की मग आता तुम्ही म्हणाले, की असा चक्कर 2-5 मिनिटात बरं करतात. प्रश्न असा आहे, की पण ते कसं बरं हां. करतं ते नाही तुम्ही हां, नाही, नाही, ते कसं बरं करतो त्याच्या आधी याची ट्रीटमेंट बघा ना सर, 5 मिनिटात तुम्ही सांगितलं. हो. पण तुमच्यापर्यंत यायला 5 डॉक्टर फिरावे लागतात. नाही, नाही. माझ्याकडे वर्षानुवर्ष माझ्याकडे 15-15, 20-20 वर्ष ज्यांना चक्कर येतीये आणि बरी नाही झाली आणि ते नुसतं चक्करची दर वेळा चक्कर आली की गोळी खा, चक्कर आली की गोळी खा असे करणारे आहे. अच्छा. माझ्याकडे एक पेशंट होती, जपानहून आली होती. हां. ती झोपायचीच नाही नीट. म्हणजे तिला झोपलं खाली की चक्कर यायची. सो ती हं. 4 उश्या लावून अशी झोपायची. अच्छा. आणि तिचं आम्ही घालवलं, त्यांना खरंच नाही वाटलं. माझ्याकडे अजून एक अशीच पेशंट होती. तिची चक्कर आम्ही घालवली. ती म्हटली, "नाही, नाही डॉक्टर, मी दुपारी जेव्हा झोपते हां. आणि ते दूधवाला येतो आणि तेव्हा मी उठते ती बेल वाजल्यावर तेव्हा आहे." तर मग आम्ही काय केलं, आता ते कसं करायचं? सो तिला केलं ते. हं. तिच्या हसबंडला सांगितलं, "तुम्ही आता खोलीच्या बाहेर जा आणि तिथे ठकठक करा दूधवाल्यासारखं." हां. मग त्यांनी केलं. मग ती उठली आणि ती म्हणे, "हां, आता गेली चक्कर." सो हां. ती बेसिकली लोकांना खरंच वाटत नाही. हं. हो, मला कारण की तुम्ही म्हणाले, की कारण की तुम्ही 15-20 वर्ष अनेक वर्ष, हो. अनेक डॉक्टर फिरून तुमच्याकडे येतात आणि तुम्ही 5 मिनिटात बरं करताय. हो. ठीक आहे. आणि आता see, आम्ही कसं करतो, ते कसं करता? हां, सो काय आता बेसिकली जेव्हा मी पेशंटला ज्या पोझिशनमध्ये चक्कर येते, हां. त्यात देअर आर सर्टन मॅन्युअर्स, की ते कॅनल त्या अँगलमध्ये आणायचं, की ते कण खाली सगळे. सो मोस्ट कॉमन हे मागे पोस्टिरियर कॅनल, म्हणजे इकडे आणि इकडे असे 2 असतात. हां. सो जर राईटला असलं, पेशंटला असं मी घेतलं खाली, हां. तर ते कण सरकण्याची चान्सेस असतात आणि हं. चक्कर आहे. हं. सो जर मी त्याला असं खाली घेतलं हं. आणि त्याला आली चक्कर, हं. तर मला कळतं, की या उजव्या कानात मागच्या बाजूला तिकडे गेले. हं. सो पेशंट पण म्हणतो मला चक्कर आहे, पण जेव्हा ते कण सरकतात, हं. पेशंटला फिलिंग येतं आपण फिरतोय हं. आणि आम्हाला त्याचे डोळे असे गदागदा हलताना दिसतात. अच्छा. सो हां. ते डोळे कसे हलतात आहे त्याच्यावरनं मला कळतं, की कुठल्या कॅनलमध्ये गेले. अच्छा. डोळे असे हलले तर वेगळा कॅनल, तुम्ही असे हलले तर वेगळा. मॅन्युअली त्या पेशंटला असं फिरवतात, की आणखीन हो, नाही, नाही, साधं काही नाही. हां. खाली साधं आम्ही खाली घेतो आणि त्याला चक्कर आली, की आम्हाला डोळ्यात दिसतं. अच्छा. माझ्याकडे एक इक्विपमेंट आहे, त्याला आम्ही व्हिडिओ फ्रेंझेल म्हणतो. सो हं. ते एक स्पेशल गॉगल आहे. हं. आता काय होतं, मी खाली घेतलं आणि तुम्हाला चक्कर यायला लागली आणि तुम्ही इकडे-तिकडे बघत असाल, तर मला डोळ्याची हालचाल नीट नाही दिसत. हां. तर त्या स्पेशल गॉगलमध्ये काय आहे, पेशंटला काहीच दिसत नाही, अंधार असतो. हं. त्याच्यात इन्फ्रारेड लाईट असते, अच्छा. हां. जी त्याला दिसत नाही. घालायचा असतो तो गॉगल? हां, तो हां, गॉगल पेशंटला तो लावतो आम्ही आणि ते आम्ही कॉम्प्युटरवर बघतो, समोर स्क्रीनवर मोठा डोळा दिसतो हं. आणि पेशंटला सगळं अंधार असतं. हं. आम्हाला त्याचे डोळे कसे हालतात ते मोठ्या एनलार्ज दिसतं. हं. मग सो मला कळतं, की आता हे या कॅनलमध्ये, मग मी त्याला इकडून या बाजूला घेतो. हं. मग ते कण असे परत जातात. मग अजून इकडे घेतो. हं. जर ते बरोबर सरकत गेलं, असं मी तुम्हाला इकडून दाखवलं, असं नेऊन मला इकडे टाकायचं आहे. हं. हं. जर ते बरोबर नेलं, तर डोळे असे सेम अँगलवर. जर मी इथपर्यंत गेलो वर आणि मग हां. परत पडलं मागे, हां, तर परत वेगळ्या तर तो पद्धतीने डोकं. परत उलटं हां. मग मला कळतं, की फेल झालंय, परत करायला लागेल. सो आम्हाला त्या गॉगलमुळे करायला उपयोग. पण पूर्वी 20 वर्षापूर्वी मी ते बिना गॉगलने पण आम्ही ट्रीटमेंट करायचो. अच्छा. गॉगलमुळे जे माइल्ड केसेस असतात, ज्यांना फक्त 1-2 जर्क्स येतात, हां. त्यांचं पण निदान होतं आणि ट्रीटमेंट. सर म्हणजे आता ट्रीटमेंटला थोडं आणखीन जर डिस्क्राईब करायचं झालं, तर जे मला सांगितलं मी तुम्हाला एक्सप्लेन करतो. मी बरोबर समजलं की हे सांगा. हं. कानाच्या मागे जे त्या आतमध्ये, कॅनलमध्ये हां. हां, कॅल्शियमचे जे क्रिस्टल आहेत, ते आपल्याला बरोबर तिथे पोझिशनिंग करायची ते आहे. रॉंग पोझिशनमध्ये गेलेले हां. आहेत. ते प्रत्येकाच्या कानात असतात. हो, असतात. नॉर्मली ते ब्रेनला जी माहिती पाठवायला पाहिजे ती पाठवत असतात. बरोबर. पण हां. ते रॉंग पोझिशनमध्ये गेले की ते रॉंग रॉंग आहात. आता आपल्याला ते क्रिस्टल वापस जिथे होते तिथे ठेवायचे. हो. ठीक आहे. आणि मग तुम्ही पेशंटला मॅन्युअली तुम्ही त्याची वेगवेगळी पोझिशनने त्याच्या डोळ्यांचे आणि त्याला तो सांगतो तोंडाने की काय चक्कर येतायत. हो. त्याच्या आधारावर तुम्ही समजता की सरकवतो. आता हो. हे क्रिस्टल्स इथे आहेत. येस. ठीक आहे. आणि मग तुम्ही त्याला पोझिशनिंग करून म्हणजे तुम्ही त्याला वेगवेगळ्या पद्धतीने हलवून ते क्रिस्टल्स बरोबर तिथे फिक्स करता? येस. तर ते नुसतं इट्स व्हेरी सिंपल. हां. ती आता तुम्हाला जोक म्हणून सांगेन. माझ्या एका मित्राने एका पेशंटला पाठवलं माझ्याकडे. त्याला असंच महिन्यांमध्ये चक्कर येतो. म्हटलं, "अरे तू जा ह्याच्याकडे हे घालवते." हां. तो आला.
त्यावेळेला ते गॉगल बिगल काय वापरलं नव्हतं मी. हां. त्याला नुसतं खाली बेडमध्ये घेतलं, हां. इकडे वळवलं, असं त्याचं डोकं आम्ही धरतो ना हां. त्याला वळवायला. हां. आणि मग त्याला उठवलं आणि म्हटलं, "आता बघ आहे का?" तर गेली होती चक्कर. हां. मग तो आता यू शुड थिंक द पेशंट शुड बी व्हेरी हॅपी. तो गेला ते डॉक्टरकडे परत. त्याने विचारलं, "काय कसं आहे गेली का चक्कर? कसं होतं राव?" तो म्हटलं, "नाही, नाही, मी नाही परत जाणार" म्हणे. "ते बाबा आहे काहीतरी" म्हणे, "नुसतं डोक्यावर असं एवढ्या महिन्याची माझी चक्कर, नुसतं डोक्याला हात लावला आणि माझी चक्कर गेली." त्यांना दिसत नाही ते कण जातात आहे. त्यांना दिसत नाही कण. त्यांना फील नाही होत की कण सरकवतोय मी. ही जस्ट फील की मी नुसतं असं डोक्यावर हात लावला, खाली केलं काहीतरी आणि गेलं. आणि त्याच्या आधी इतक्या गोळ्या खात होता आणि ते सगळं गेलंच कसं काय? So नाही they पण सर can't- म्हणजे खरंच म्हणजे मी इकडनं विचार करतोय की हा खरंच चमत्कार वाटतो ना मला. पण तो चमत्कार सारखाच आहे. म्हणजे दॅट इज वन. मी आमच्या न्यूरोलॉजिस्ट मित्रांना ते सांगतो, की हा एक संधी तुम्हाला देवाने दिली आहे, हां. की तुम्ही एवढं सिव्हिअर सफरिंग 2 मिनिटात घालवू शकता. आणि ते इतकं रिवॉर्डिंग आहे. बाकी आमचे सगळे आजार वेदर ते डोकेदुखी असो, स्ट्रोक असो, हं. पार्किन्सन असो, ह्याला आम्हाला गोळ्या देत बसायला लागतात. हं. हे एक गोष्ट आहे जिथं मी 2 मिनिटात पेशंटला इतका रिलीफ देऊ शकतो. विथआऊट एनी मेडिसिन, विथआऊट एनी हे. सो एव्हरीबडी मस्ट लर्न धिस. आणि सर हे तुम्ही हे कसं ओळखता की आता याला हेच आहे. तर आणि आता याला ही ट्रीटमेंट करायची. सी जर पेशंट मला म्हणाला, हं. की मला कूस वळताना, हं. मला वर बघताना, खाली बघताना मला चक्कर येते. ती 1 मिनिटाच्या वर नाही राहत. जास्तीत जास्त 2 मिनिटं राहते. देन इट इज BPPV अनलेस प्रूव्ड ओके. अदरवाईज. सो हं. मग तो माझ्यासमोर आला आणि मी त्याला त्या पोझिशनमध्ये घालून बघतो. ह्या कॅनलमध्ये का त्या? ते कुठे कसं पोझिशन करायचं आणि एकाच व्हिजिटमध्ये चक्कर दुरू शकतो. लगेच जाते. अरे वाह! म्हणजे 90% मध्ये. कधी-कधी ते कण असे काय ऑल्वेज सरकतात असं नाही. ते कॅनल असे स्मूथ नसतात. कधी-कधी ते कण तिथे जाऊन अडकतात. हं. त्याला आम्ही कॅनल जॅम म्हणतो. ते हं. अडकतात. मग ते आम्ही व्हायब्रेटर लावतो, त्याला सरकवतो, काहीतरी करतो किंवा त्यांना काही घरी एक्सरसाइज. सो एक 10% पेशंट्समध्ये थोडं अवघड जातं. इनफॅक्ट हल्ली काय झालंय, पूर्वी आमच्याकडे सगळे BPPVचे यायचे. आता बरेच डॉक्टर शिकले आहेत BPPVचं ट्रीटमेंट. सो हे जे साधे BPPV असतात बरेच वेळा ते सॉल्व्ह होऊन जातं. ज्यांची जात नाही ते येतात. सो आमच्याकडे सगळे ते अवघडवाले येतात हल्ली. सो आमचे टेक्निशियन म्हणतात, "काय सर हल्ली साधे BPPVच येत नाही, सगळे अवघडवाले असतात. त्यांना भरपूर कष्ट घ्यायला लागतात ते." पण सी दॅट इज द चॅलेंज. नाही, अगदी खरं. आता सर हा तर BPV आणि त्याच्याशी रिलेटेड चक्कर आपण डिस्कस केलं. पण आता त्या कॅनलमध्ये जे फ्लुइड असतं, त्या फ्लुइडमध्ये पण गडबड झाल्यामुळे चक्कर येतात? सो ती फ्लुइड ती मेनियर्स डिसीज मी हां, म्हटलं. ती मेनियर्स चक्कर डिसीज. हां. की कानात एकदम प्रेशर येतं, हां. कानात आवाज यायला लागतो, कमी ऐकू येतं हं. आणि चक्कर येते. ही चक्कर पोझिशनल नसते आणि 1 मिनिट नाही राहत. हां. ही कमीत कमी अर्धा तासाच्या वर राहते. अच्छा. म्हणजे 20 मिनिटं त्याचं क्रायटेरिया नाही. 20 मिनिटाच्या आत असेल तर त्याला मेनियर्स आम्ही नाही निदान. बरोबर. हां. सो अर्धा तास, 1 तास, काही हं. तास ती चक्कर राहते. त्याच्याबरोबर उलट्या पण होतात हं. आणि ते कानात आवाज येणं आणि हे सगळं होतं आणि असे अटॅक मधून येत राहतात त्या हं. पेशंटला. तर हे मेनियर्स डिसीजला अनफॉर्च्युनेटली क्युअर नाहीये. हो. बट लकीली इट इज नॉट व्हेरी कॉमन. त्याला थोडं डाएटमध्ये मीठ कमी केलं आणि काही गोळ्या असतात त्याच्याने ते अटॅक्स कमी होतात. नाहीच झाले तर मग कधी-कधी कानात एक इंजेक्शन द्यायला लागतं. सो आय एम हॅपी की मेनियर्स कॉमन नाहीये. सो पण खूप लोकांना मेनियर्स निदान मिळतं जेव्हा ॲक्चुअल नसतं. ओके. सो माझ्याकडे जर 10 मेनियर्स आले त्यापैकी 9 जणांना नसतंच. काही जणांना BPPV असतं, काही जणांना मायग्रेन असतं आणि ते वेगळ्या औषधांनी बरे होऊन जातात. पण मेनियर्सचं निदान करून ते आपलं नाही मला आजार बरा होत नाही कारण Googleमध्ये कुठेही टाका मेनियर्सला क्युअर नाही. सर आता एक चक्करचा एक प्रकार आहे. तो मी तुमच्यासमोर एलॅबोरेट करतो. हा आपल्या या कुठल्या कॅटेगरीमध्ये बसतो का हे तुम्ही सांगा. ऑफिसमध्ये काम करतोय, अचानक घाम यायला लागला, डोळ्यासमोर अंधारी येते आणि ना चक्कर यायला लागले आणि अस्वस्थ वाटत आहे. तर हा आपल्या या कुठल्या कॅटेगरीमध्ये येतो? त्या कॅटेगरीत नाही पण हा एक आहे कॉमन कारण चक्करचं. हां. सो ह्याला पॅनिक अटॅक म्हणतात. पॅनिक अटॅक. ओके. सो पॅनिक अटॅक म्हणजे काय, की अचानक एकदम घबराट होते, हां. छातीत धडधड होते, कधी-कधी घाम येतो, फिरल्यासारखं होतं आणि हे तुम्ही म्हटलं तसं ऑफिसमध्ये होतं. हां. जेव्हा तुम्हाला समोर दिसतं हे एवढं काम करायचं होतं आणि ते नाही अजून झालंय किंवा अजून जेव्हा तुम्हाला अँक्झायटी होते आणि तो पॅनिकचा अटॅक येतो किंवा काहीतरी मीटिंग असते त्याच्या आधी महत्त्वाचं काहीतरी. समटाईम्स हे इतकं स्पष्ट कारण नाही कळत. हं. विदाऊट रिझन तुम्हाला असे ते पॅनिकचे अटॅक्स येतात. म्हणजे एकदम घबराट होते. हो, एकदम धडधड आणि व्हायला त्यावेळेला वाटतं की आता मी म्हणणार काहीतरी मला मोठं होणार आहे असं त्यांना वाटतं. तो एक आजार आहे आणि मानसिक आजार आहे.
त्याला ट्रीटमेंट असतं आणि ते बरे होतात त्याने. सो हे टिपिकली यंग पेशंट्स असतात. इट हॅपन्स आउट ऑफ द ब्लू, म्हणजे काहीच नाही, कारण नाही, काही नाही, सगळं ठीक असतं. टेन्शन झालं आणि समोर कोणीतरी तुम्हाला रागवलं, बॉसनी आला आणि मग चक्कर आली, तुम्हालाही पण काहीच नाहीये, सगळं ठीक चाललंय आणि एकदम अचानक होतं. ते बऱ्याच वेळा अशी पॅनिक अटॅक्स असतात. आता ना काही चक्कर डोळ्यासमोर अंधारी येतात आणि जसं तुम्ही सांगितलं चक्कर, आपण तो एक सेगमेंट घेऊ की चक्कर डॉक्टरांना कसं सांगायचं. तुम्ही सुरुवातीला सांगितलं पण ते आणखीन स्पष्ट घेऊ. पण आता जे मी सांगतोय की डोळ्यासमोर अंधारी येतात, मग डॉक्टरांकडे गेलो, डॉक्टर म्हणतात की हे B12ची कमतरता आहे, हे B12 घे आणि तुझे हे सगळे सिम्प्टम्स दूर होतील. B12च्या कमतरतेमुळे चक्कर येतात का? आणि ते जर येत असतील तर मग ते कशा प्रकारचे असतात? ओके. सो B12 पहिली गोष्ट आपल्याकडे खूप कॉमन आहे. हां. सो ऑलमोस्ट 70-80% लोकांचं B12 कमी असतं. पर्टिक्युलर कारण आपल्या व्हेजिटेरियन फूडमध्येच नसतं. फक्त दुधामध्ये थोडं B12 असतं आणि वय झाल्यावर आपण दूध काय तेवढं घेतच नाही. त्यामुळे सगळ्यांचं B12 कमी असतं. ऑलमोस्ट सगळ्यांचं. तर मी म्हणजे आमच्या पेशंट्सना सांगतो की इधर B12 चेक करा, नाहीतर B12ची गोळी खा. मी स्वतः सुद्धा B12 सप्लिमेंट घेतो. बिकॉज आपल्या डाएटमध्येच नसतं. तर B12 वर दोष देणं हे खूप कॉमन झालंय, की काही झालं, तुमचं हातापायाला मुंग्या येतात आहे, डोकं काम करत नाही, मेमरी नाही, चक्कर येते. कशालाही जर मला निदान करायचं नसेल, तात्पुरतं आपल्या त्याला म्हणायचं हे B12 मुळे असेल, जाऊन चेक करून या B12 आणि तो येतो. हो बरोबर डॉक्टर, तुम्ही म्हटला B12. ते B12 सगळ्यांचंच कमी येतं. तसंच व्हिटॅमिन D सगळ्यांचंच कमी येतं. त्याच्यावर ते दोष देण्यात पॉईंट नाही, अनलेस स्पेसिफिक टाईप. चक्कर B12 नाही येत. पण B12 कधी-कधी पायाचे सेन्सेशन्स कमी होतात, न्यूरोपॅथी होते किंवा तोल गेल्यासारखं होणं, ते सेन्सेशन नाही. ती चक्कर तुम्ही B12ला म्हणू शकता, म्हणजे तोल गेल्यासारखं वाटतं. पण इट इज नॉट व्हेरी कॉमन B12ला हे करणं. बरेच वेळा आम्ही बघतो पेशंट एका हाताला किंवा एका पायाला मुंग्या येतात आहे आणि ते त्यांना सांगितलं जातं हे B12 मुळे. सो B12 नाही असेल तर ते एका बाजूला नाही होणार. ओव्हर सगळीकडे. सर आता या सगळ्याच्यात एक असं वाटतं की डॉक्टरांपर्यंत योग्य वेळेस पोहोचणं आवश्यक आहे. जे तुम्ही सांगितलं की 4-5 ठिकाणी किंवा अनेक वर्ष ते योग्य निदान होत नाहीये, ते योग्य डॉक्टरांपर्यंत पोहोचले नाही, हा एक कारण असू शकतं त्याचं. ठीक. योग्य डॉक्टरकडे योग्य तुम्ही म्हणजे डॉक्टरकडे तिच्या डॉक्टर नाही, नॉट नेसेसरी. पण तुम्ही डॉक्टरकडे गेल्यावर प्रत्येक डॉक्टरला थोडं तुम्ही विचार करायला, यू हॅव टू मेक देम थिंक, आणि तुम्ही तुमचं नीट सांगता यायला पाहिजे. एक्झॅक्टली. आता मला तेच विचारायचं आहे तुम्हाला, की मला चक्कर येणं हे मी डॉक्टरांना कशा पद्धतीने इलॅबोरेट करायला पाहिजे, की पहिली जेणेकरून गोष्ट, डॉक्टर चक्कर हा समजून शब्दच घेतील. वापरू नका. ओके. चक्कर न वापरता काय तुम्हाला होते ते सांगा. कधी होतं, काय केल्याने होतं, झालं की किती वेळ होतं, ह्या गोष्टीवर तुम्ही लक्ष द्या. सो पाहिजेच तर एक डायरी ठेवा, की तुम्हाला फक्त डावीकडून उजवीकडे वळताना गरकन फिरतंय का ते सांगा. किती वेळासाठी 15 सेकंड फिरतं, 2 तास फिरतं, काय केल्यावर फिरतं, त्या फिरण्याबरोबर कानात ब्लॉक होतो का, आवाज येतो का, तुम्हाला जीभ जड होते का, तोत्र. सो हे सगळे बाकीचे लक्षणं सगळे मिळून तुम्ही सांगा कशाने होतंय, रादर दॅन नुसतं जाऊन सांगा मला चक्कर येते. मग तुम्हाला नुसतं आपलं चक्करची गोळी मिळेल. आणि आपण मगाशी म्हटलं तसं, की तुम्ही मनातल्या मनात ते 4 स्लॉट्समध्ये त्याला घाला. हे फर्स्ट टाइम चक्कर येते का, वारंवार पोझिशनल चक्कर आहे का, नॉन पोझिशनलचे अटॅक येतात आहे का मला सारखं तोल गेल्यासारखं होतंय, काय होतंय हे नीट सांगा आणि ते डॉक्टरांना सांगा. सर आता याचे ट्रीटमेंट पार्टकडे येऊ. मेडिसिनल ट्रीटमेंट जसं तुम्ही सांगितलं, की ते सेन्सेशन्स ब्रेक करतं आणि ते जातं. BPPV साठी तुम्ही बीपीपीव्हीला गोळ्यांची आता काय झालंय, बीपीपीव्हीला हे जे मी ट्रीटमेंट केलं, सांगितलं, त्याला एप्ली मॅन्युअर म्हणतात. कॉमन आहे, असे वेगवेगळे मॅन्युअर्स आहेत. अच्छा. म्हणजे कसं वळवायचं. हां. सो त्यातलं कॉमनेस्ट मॅन्युअर इज कॉल्ड एप्ली मॅन्युअर. आता काय झालंय, की अशी जगात गाईडलाईनच आली आहे, की बीपीपीव्हीच्या पेशंटला गोळ्या नका देऊ, एप्ली मॅन्युअर करा. त्यामुळे आता काय झालंय, की कुठेही गेलं की पहिले डॉक्टर म्हणतात मी एप्ली मॅन्युअर केलं. सो पेशंटला खाली घ्यायचं, इकडे तिकडे वळवायचं काहीतरी आणि त्याला एप्ली मॅन्युअर म्हणायचं. एप्ली मॅन्युअर खरंच जर केलं आणि प्रॉपरली सक्सेसफुल केलं तर त्या माणसाची चक्कर तिथल्या तिथे जायला पाहिजे आणि त्यामुळे गोळी लागायला नाही पाहिजे. त्यामुळे माझा रूल असा आहे, जर तुमची एप्ली मॅन्युअर केलं, मॅन्युअरच्या आधी चक्कर येत होती, मॅन्युअर नंतर चक्कर इमिजिएटली गेली, तुमचा मॅन्युअर बरोबर झालाय, तुम्हाला बीपीपी. पण एप्ली मॅन्युअर केला आणि तरी परत व्हर्टिगोच्या गोळ्या दिल्या, मग काहीतरी गडबड आहे. गोळ्या नाही लागायला पाहिजे. आणि सर मगाशी जे तोल जाणं जे सांगत होते तुम्ही, हां. तर तोल जाणं
हा आता बीपीपीव्ही मध्ये पण तसाच प्रकारचा तोल चालताना जातोय. बीपीपीव्ही मध्ये तोल नाही तोल जात. जात नाही. बीपीपीव्ही ते फक्त मेनली झोपताना वळताना होतं. अगदी. येस, पण एकदा ती चक्कर इतकी भीतीदायक असते की नंतर त्यांना सारखंच वाटायला लागतं थोडं थोडं. सो बीपीपीव्हीचं जर निदान नाही झालं हां. तर एक अजून बीपीपीव्ही सारखंच दुसरे हे लॉंग फॉर्म त्याचं सांगतो. पीपीपीडी नावाचा एक कॉमन आजार हल्ली आम्ही बघतो. अच्छा. पीपीपीडी म्हणजे काय? पर्सिस्टंट हं. परसेप्च्युअल हं. पोझिशनल डिझीनेस. हं. पर्सिस्टंट म्हणजे सतत चालू आहे. सतत हं. बरेच दिवस. हं. परसेप्च्युअल म्हणजे तुम्हाला जाणीव होतीये हं. गरगरण्याची, हं. पण मला काही दिसत नाही. हं. माझ्या तपासणीत काही येत नाही. हं. हां, परसेप्च्युअल. पोझिशनल ती पण काही विशिष्ट पोझिशन्समध्ये येते. बसला असताना येते किंवा गाडीत तुम्ही सिग्नलला गाडी जेव्हा थांबते तेव्हा येते किंवा मॉलमध्ये चालताना येते. हे पीपीपीडीचं आणि डिझीनेस ह्याच्यात गरगर फिरत नाही. जस्ट असं डिझी वाटतं किंवा बोटीत हलतोय आपण असं फिलिंग येतं. आता हा खूप कॉमन प्रॉब्लेम आहे. ह्याला पूर्वी आम्ही सायकोजेनिक डिझीनेस म्हणायचो. हं. म्हणजे मानसिक. मानसिक. हां. म्हणजे काही नाहीये, सगळे रिपोर्ट चांगले आहेत. हं. आम्ही पेशंटला म्हणायचं म्हणजे तुला काय नाहीये, हे मानसिकच आहे. आता ते आम्हाला आमच्या लक्षात आलं की हे मानसिक म्हणणं चुकीचं. सी हे का होतं? टिपिकली त्या पेशंटला काहीतरी जोरात चक्करचा अटॅक तर येतो, नाहीतर दुसरं काहीतरी आजार येतो. हं. सो बीपीपीव्ही होतं सिव्हिअर आणि त्याला खूप गरकन फिरतं. मग काही दिवस गोळ्या घेतात, त्यांना नीट सांगितलं जात नाही. बीपीपीव्हीचं निदान काय केलं जातं टिपिकली? पेशंटने इकडून तिकडे मान हलवल्यावर चक्कर येते. सो लोकांना वाटतं हा मानेचा प्रॉब्लेम आहे. सो मानेचा एक्स-रे काढला जातो आणि मानेचा एक्स-रे चष्म्यासारखं आहे, की 30-35 नंतर कोणाचाही मानेचा एक्स-रे काढा. दिसणार. 5व्या, 6व्या किंवा 6व्या, 7व्यात कुठेतरी ते रेडिओलॉजी रिपोर्ट देतात स्पॉन्डिलायटिस. म्हणजे जर त्यांनी नाही दिलं तर तो नवशिखा असतो बहुतेक. हां. स्पॉन्डिलायटिस हा रिपोर्ट मिळतोच. सो ते स्पॉन्डिलायटिसवर दोष दिला जातो. सो जर मला हे सांगा, मानेत जर गॅप कमी असेल, तर तुम्हाला फक्त 1-2 मिनिटं का चक्कर येईल? आणि पाहिजे. मग ती गॅप तर काय परत वाढणार नाही. एक समजा महिनाभर गोळ्या खाल्ल्या नंतर का चक्कर थांबली? गॅप काय वाढू शकत नाही गोळ्यांनी किंवा कॉलर लावून, ट्रॅक्शन लावून नाही. हां, सो हे चुकीचं आहे. मानेमुळे चक्कर येत नाही. ओके. खूप लोकं आमच्याकडे कॉलर घालून येतात, स्पॉन्डिलायटिस. मी विचारतो, "तुम्हाला काय झालं?" "चक्कर येते" हा शब्दच मला स्पॉन्डिलायटिस झालं. मग त्यांना विचारलं, "स्पॉन्डिलायटिस झालं म्हणजे काय?" "नाही, मी झोपलं की सगळं गरगर फिरतं." सो स्पॉन्डिलायटिस नाही झालं. तुम्हाला डॉक्टरांनी सांगितलंय स्पॉन्डिलायटिस, तुमच्या एक्स-रेनी सांगितलंय, तुम्हाला नाही झालेलं. क्या सो हे रॉंग डायग्नोसिस होतं बीपीपीव्हीचं. ओके. आता हे पीपीपीडीचे काय होतं, आता ज्या पेशंटला सिव्हिअर चक्कर आली बीपीपीव्हीची आणि मग त्याला नीट सांगितलं गेलं नाही, की हे बेसिकली काय, एक वाळूचा दाणा रॉंग पोझिशनमध्ये गेल्यामुळे हा सगळा खेळ असतो. हां, पण त्यांना ते नाही माहिती, सो ते खूप घाबरून जातात. इफ यू टेल इट लाइक दिस, की बाबा एक जस्ट वन क्रिस्टल रॉंग गेला होता, तो मी सरकवला की जाईल. मग ते पेशंट पण घाबरत नाही एवढे. पण ज्यांना नाही कळत ते किंवा नाही सांगितलं जात, मग ते घाबरतात. आणि बॅलन्स ही अशी गोष्ट आहे, की एकदा मेंदू बॅलन्सकडे लक्ष द्यायला लागला, की माझा तोल जातोय का हे बघायला लागला तुम्ही, तर तुमचा जायला लागतो. सो जोपर्यंत ते सबकॉन्शियसली होत असतं, तुम्ही चालताय, फिरताय, बोलताय, तुमचं बॅलन्स काय होतंय तुम्ही लक्ष पण देत नाही. ती सिस्टीम टेक्स केअर ऑफ इटसेल्फ. बरोबर. पण जेव्हा तुम्हाला भीती वाटते, की मी पडीन का काय आणि तुम्ही लक्ष देताय, की माझा तोल बरोबर आहे का, मी वाकलोय का काय, काय होतंय, पडतोय का, मग तुम्हाला सारखंच ते जाणीव व्हायला लागते. आणि मग दुसरी गोष्ट ह्याच्यात काय होते, की ते क्रिस्टल्स ब्रेनला रॉंग मेसेज देत होते. मेंदू थोड्या दिवसांनी बघतो, की अरे राईटला झोपल्यावर फिरत तर नाही, पण माझा कान सांगतोय. ब्रेन ऑटोमॅटिकली कानाकडे च्या माहितीकडे लक्ष देत नाही. सो नंतर ते क्रिस्टल्स सरकून टाकले तरी त्यांना ते ब्रेन ती कानाची माहितीच वापरत नाही. बरोबर. ते त्यांच्या आणि आधीच फिट असतात ती माहिती वापरतात. त्यांना सो ते फक्त डोळे आणि पायातलं सेन्सेशन वापरतात. सो त्यांना सारखं ते काहीतरी फिलिंग येतं, आपण हलतोय का काय, आपण काहीतरी होतोय, बिकॉज ते कानाची माहिती ब्रेन मग आम्ही त्याला रिहॅबिलिटेशन घेऊ. मग आम्ही त्याला काही व्यायाम देतो, की हळूहळू परत ब्रेन शिकतं कानातलं इन्फॉर्मेशन पण घ्यायला. सो पीपीपीडी एक कारण आहे, बीपीपीव्ही झालं म्हणजे ही चक्कर आली आणि ते नीट नाही. कधी-कधी दुसरं तुम्ही जे म्हणाला, की पहाटे उठून व्यक्ती बाथरूममध्ये गेला आणि पडला. हे बऱ्याच वेळा कॉमनली काय होतं, बीपीची गोळी चालू आहे, एल्डरली लोक आहेत, थोडं प्रॉस्टेटचा त्रास आहे, प्रॉस्टेटची पण गोळी देतात. त्या गोळीनी पण बीपी लो होण्याची प्रवृत्ती असते. सो पहाटे उठून जेव्हा व्यक्ती लघवी करायला जातात, तेव्हा ती लघवी करताना अचानक बीपी लो होऊ शकतं. बीपी लो झालं की ब्रेनला ब्लड पोहोचत नाही आणि चक्कर येऊन पडू शकतं.
सो असं व्यक्ती जर चक्करून पडला हम्म. आणि डोक्याला लागलं, पहिलं त्यांना कुठेतरी आयसीयूत नेलं जातं. मग तिथे सगळे ते कार्डिओग्राम हे ते वगैरे आणि सगळे ते 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 आवाज आयसीयूचे. सो ते पेशंट खूप घाबरून जातात. आणि जेव्हा नंतर त्यांना डिस्चार्ज होतं तेव्हा बरेच वेळ सगळे रिपोर्ट्स नॉर्मल येतात आणि कोणी म्हणतं मे बी थोडं मेंदूत रक्त कमी, मे बी हे बघू परत आलं तर. तो पेशंट खूप घाबरून जातो, की मी गेलो, चक्करून पडलो, बेशुद्ध झालो. त्याला पण पीपीपीडी व्हायला, त्याला पण सारखं वाटतं आपण पडतोय का काय, आपण हे होतं. सो पीपीपीडी बरं. एक वन मोर सिच्युएशन आहे मी बघितली इज, की समजा तुम्ही बँकमध्ये मॅनेजर आहात आणि तुमची छोटीशी ब्रांच आहे आणि अचानक तुम्हाला प्रमोशन मिळतं आणि तुम्हाला आता हेड ऑफिसमध्ये काहीतरी मोठं येईल. त्या व्यक्तीला कुठेतरी एकदम असं थोडं हे वाटतं, की मला हे झेपणार आहे का? विल आय बी एबल टू मॅनेज? मला हे झेपणार आहे का हे डोक्यात आलं, की त्याचा बॅलन्स पण जायला लागतो कधी-कधी. अँड दे स्टार्ट काय फीलिंग म्हणू शकतो याला आपण की चिंतेमुळे हां, तर ती चिंता म्हणजे ती समहाऊ म्हणजे ॲक्चुअली इट इज गुड न्यूज. यू आर गिव्हन अ बिग हे. पण व्हेन ही फील्स इन्सिक्युरिटी अबाउट एनी सिच्युएशन, ओके की हे जमेल का, होणार आहे का? त्या इन्सिक्युरिटीनी कधी-कधी दे स्टार्ट फीलिंग अनस्टेडी आणि बॅलन्स. सर आता जो आपण इन जनरल जो व्हर्टिगो ही टर्म वापरतो त्यातलं त्या कणांमुळे होणारा जो काही व्हर्टिगो आहे त्याला तर तुम्ही ट्रीटमेंट सांगितली, पण ओव्हरऑल काही सिम्पटम्स आहेत जे बाकी सांगितले की तो विकार एक ट्रीट होऊ शकत नाही, तर पण कुठल्या प्रकारच्या व्हर्टिगोला लॉंग टर्म गोळ्यांची गरज पडू शकते, औषधांची, असं काही आहे? अं, सगळ्या ह्याच्यात फक्त मी मेनियर्स म्हणेन. हां, फक्त तर ते मेनियर्स खूप रेअर ते आहे. फार रेअर आहे. हां, अदरवाईज त्यामुळे नाही लागत. अदरवाईज मोस्ट लोकांना नाही लागत. गरज हे लागत नाही. पीपीपीडीचे पेशंट सुद्धा पूर्वी आम्ही त्याला सायकोजेनिक म्हणायचो. आम्ही हां. त्याला आता व्हेन आय एक्सप्लेन द पेशंट की हं. तुमच्या मेंदूला ही जी जोरात चक्कर आली होती त्याच्यामुळे तुमचा मेंदू खूप जास्त बॅलन्सकडे लक्ष देतोय. स्वतः बॅलन्स करायला बघतोय आणि तुमचा मेंदू ही सगळी माहिती वापरत नाही. ह्या एक्सरसाइजेस केल्यावर ते इम्प्रूव्ह होईल. थोडं काउन्सिलिंग करून तुमचं अँक्झायटी लेवल खाली आणू आपण. ह्या गोळ्या घेऊन तर ते बरे होतात ते. पण त्यांना असं सांगणं की तुम्हाला चक्करच नाहीये, तुम्ही उगाच म्हणताय, त्याच्याने ते बरे नाही होत. म्हणजे हा जो प्रसंग असं मला एक आठवतं, की ना हात फ्रॅक्चर झाल्यावर आपण प्लॅस्टर लावतो. प्लॅस्टर काढल्यावर काही वेळेस वाटतं, की अरे हात कुठे गेला? हो, हो. हां, होतं ना. हां. आता ते ते तसंच हा फॅन्टम प्रकार लिम्ब सारखं असतं ना, की काही जणांना ॲक्चुअली हात कापला किंवा हां. पाय कापला, हां. तरी त्यांच्या ब्रेनला तो पाय जाणवत राहतो. त्याला फॅन्टम लिम्ब म्हणतात. हां. अच्छा. आणि हां. तो पाय दुखतो पण किंवा तो पाय खाजतो. तिथे पायच नसतो, पण त्यांना ते दुखतं, तिथे खाजू हो. येतं अँड ते इट इज अ व्हेरी ट्रबलसम सिच्युएशन. तो फॅन्टम लिम्ब म्हणजे त्याला घोस्ट लिम्ब सारखं आहे. ते घाला. सो हे सुद्धा ते आता तुम्ही असा विचार करा, की आमच्याकडे बीपीपीव्हीचा पेशंट आला, त्याला महिने खाली झोपलं की जोरात चक्कर यायची. त्याचं व्हीएनजी म्हणजे त्या टेस्टवर आम्हाला दिसायचं. तो जेव्हा त्याचं ट्रीटमेंट करतो, तर आमचे टेक्निशियन आणि ह्यांना वाटतं की पुढच्या वेळेला पेशंट येईल एकदम खुश असणार, की गेली चक्कर. तो पेशंट येतो आणि म्हणतो, "नाही मला आता पूर्वी तरी फक्त झोपल्यावर यायची, आता मला सारखंच असं होतंय." अँड दे आर व्हेरी अनहॅपी. सो टेक्निशियनला पण वाटतं, अरे, ते त्यांना दाखवतं, "बघा आता नाहीये काय, मी सगळं घालवलं." म्हणजे काय होतं, की डॉक्टर असं म्हणतात, "बघ तुला काही नाहीये, मी दाखवतोय बघ, मी प्रूव्ह करून देतो की तुला आधी होतं, आता नाहीये, तुम्ही उगाच करताय." असं केल्याने पेशंट बरे नाही होत. ह्यांना समजायला पाहिजे की ह्या पेशंटला आता पीपीपीडी झालंय. म्हणजे त्याला ते अँक्झायटीमुळे ती कॉन्स्टंट त्याचा ब्रेन त्याला हे करतं. मग त्याला ते व्यायाम देऊन त्याला समजून की तुमचं कान रॉंग मेसेज देत होतं, तर आपण आता ते कण सरकवलेत, पण तुमच्या मेंदूला थोडा वेळ लागणार आहे परत ॲडजस्ट व्हायला. मग ते होतात बरे. सर आता यातनं एक जाणवलं, की डॉक्टर म्हणून जो तुमचा दृष्टिकोन आहे, डॉक्टर म्हणून तुम्ही पेशंटकडे ज्या दृष्टिकोनातनं बघता, तो सुद्धा एक महत्त्वाचा फॅक्टर आहे पेशंटला बरं करण्यात. असं मला आता ते तुमच्या कम्युनिकेशनमधनं जाणवलं, की नाही त्याला जज नका करू. तो त्याचा हा विषय आहे आणि जेव्हा त्याला जज होत नाही तो पेशंट, की डॉक्टरांकडून जज केला जात नाही, तेव्हा मग त्याला वाटतं, की नाही आता मी बरं होणार आहे. तर सर आता थोडंसं ट्रॅक बदलवतो. पण सर तुम्ही एवढ्या वर्षांचा तुमचा अनुभव आहे या सगळ्या गोष्टींकडे. तर तुम्ही मग जेव्हा पेशंट तुमच्याकडे येतो, तर मग तुम्ही त्याला कुठल्या दृष्टिकोनातनं बघताय आणि तो किती कॉन्ट्रिब्यूट करतो बरं करण्यासाठी? बरोबर. सो कसं आहे, पहिली गोष्ट पेशंट तुमच्याकडे येतोय, त्याला काहीतरी त्रास होतोय म्हणून हं. आणि तुमचं काम आहे अँड तुमची ड्युटी आहे किंवा तुम्हाला त्याच्यात इंटरेस्ट आला पाहिजे, की त्याचं सफरिंग, हं. त्याचं हे दूर करणं. हां, तर जोकिंगली आम्ही असं म्हणतो, की स्किनचे पेशंट ते कसे एकदा स्किनचा पेशंट झाला, की तो आयुष्यभर त्यांच्या डॉक्टरकडे जात राहतो. हां. हां, आता आमचा चक्करचा पेशंट, हं. त्याला जर मी
हे घे 3 महिने गोळ्या, मग हं. परत 4 महिन्यांनी ये, 4 महिने असं करत त्या पेशंटला बरं केलं तर तो परत माझ्याकडे येतच नाही. हां. बरोबर. पण मग त्यात इन अ वे तुम्ही स्वतःचं नुकसान करताय. हां. फायनान्शियली अँड अदरवाईज, की आता हा पेशंट बरा केला, आता तुम्ही यूज न्यूज नका. नका. हां. हां. पण दॅट इज व्हॉट यू हॅव टू डू. असे तुम्ही जेवढे पेशंट बरे कराल, तो पेशंट अजून 10 जणांना पाठवा ना, की ह्या डॉक्टरकडे तुम्ही गेलात, ते बरे करतात आणि तुम्हाला परत जावं लागत नाही. सो तुम्हाला पेशंटला बरं करायचं असतं. हां. तुम्हाला तो पेशंट तुमचा बनवून ठेवायचा नसतो. सो चक्करच्या पेशंटमध्ये हा मॅक्सिमम चान्स मिळतो तुम्हाला, की पेशंटला कंप्लीट बरं असं काही करून टाक. उदाहरण सांगू शकाल का? म्हणजे तो माणूस तुमच्या पायाच पडायचा राहिला होता किंवा माझं असं एखादं काही उदाहरण? चक्करचे खूप असे असतात, की त्यांना महिने सफरिंग चालू असतं. त्यांना सांगितलं जातं तुमच्या मेंदूत गॅप कमी आहे, किंवा मानेत गॅप कमी आहेत किंवा तुमच्या मेंदूला रक्त कमी जातंय आणि ते कंप्लीट घाबरलेले असतात. आणि त्यांचं 5 मिनिटात चक्कर जाते. ते त्यांना खरंच वाटत नाही ते सुरुवातीला. सो ते असे खूप थँकफुल असतात. इव्हन डोकेदुखीमध्ये हं. डोके दुखण्यात मायग्रेनच्या पेशंटला मी नुसतं महिने गोळ्या देत बसू शकतो. हं. पण यू श मी त्याला गोळ्या औषधं देत बसणं, हं. त्याच्यापेक्षा त्याला शिकवणं, की स्वतःच्या मेंदूची काळजी कशी घ्यायची. हं. डॉक्टरकडे जायला लागायला नाही पाहिजे, हे कसं करायचं आणि हाऊ टू लर्न, हाऊ टू हँडल युअर हे. हा या दृष्टिकोनातनं तुम्ही जर ते मायग्रेनकडे बघितलं आणि त्याला शिकवलं आणि त्याला समजून सांगितलं, की काय तो चुकीचं करतोय आणि काय हं. करायला नाही पाहिजे, तर तो पेशंट बरा होतो आणि तो तुमच्याकडे येत नाही. पण दॅट इज व्हॉट वी हॅव टू ट्राय. रादर दॅन त्याला आपल्या गोळ्या देत बसा आणि औषधं देत बसा. क्या बात सो है! थोडं तुम्हाला त्या होल सिच्युएशनमध्ये एम्पॅथी यायलाच पाहिजे. जेव्हा तुम्ही त्या मायग्रेनला मेंदूचा आणि मनाचा विकार एकत्र समजता आणि त्यात हे मग एक एक पद्धतीने मजा पण येते. पूर्वी जेव्हा हे मी असं नाही बघायचो, स्टार्टिंगला कसं होतं, मायग्रेनचा किंवा बरेच डॉक्टर मायग्रेनचा पेशंट आला, की फक्त गोळी द्यायची. मग काय ठरवायचं असतं, की मी बीटा ब्लॉकर देऊ, हा थोडा यंग आहे, बीपी आहे, ही गोळी देऊ. हा थोडा असा आहे, ही गोळी देऊ. किंवा ह्या महिन्यात ह्या गोळीचं फ्लेवर असतं, ते कोणतरी भेटून जातं, आमची गोळी आहे, आमची गोळी आहे, ते लिह. सो बेसिकली काय होतं, की तुम्ही नुसतं फक्त पेशंट डोकं दुखतं मला पहिले 2 मिनिटातच कळतं मायग्रेन. मग जर माझा फक्त इंटरेस्ट आहे त्याला गोळी कुठली देऊ हे जर असेल, तर थोड्या दिवसांनी बोर होऊन जाईल. आमच्याकडे रोज 4-5 मायग्रेनचे पेशंट. सो माझा दृष्टिकोन असतो, एक प्रकारे आय लाइक टू प्ले चेस. सो मला आय लाइक टू गेस काय चालू. सो मी जेव्हा पेशंट सांगायला लागतो, तेव्हा माझ्या मनात लगेच सुरू होतं, की ह्याचा काय प्रॉब्लेम असेल, काय हाऊ डू आय हेल्प हिम, हाऊ डू आय सॉल्व्ह दिस अँड ट्राय टू फाइंड आउट ऑर गेस काय प्रॉब्लेम आहे आणि हळूच पेशंटकडनं काढून घ्यायचं, की कशाने त्याला त्रास होतोय. आणि मग जर पेशंट माझ्यासमोर रडला किंवा हसला स्वतःच्या प्रॉब्लेम तर तो बरा होतो. क्या बात है! सो कारण देन ही हॅज अंडरस्टूड की काय झालंय आणि आमचं ते एक रॅपोर्ट बिल्डअप होतं, की ओके तू ह्याच्यामुळे तू उगाच स्वतःला त्रास करून घेतोयस. दिस इज व्हॉट यू हॅव टू डू. सो आय हॅव टू हेल्प द पेशंट अंडरस्टँड हिमसेल्फ रादर दॅन ही गोळी खा 6 महिन्यांनी या माझ्याकडे हे असे बरेच मायग्रेन पेशंट असतात किंवा चक्करचे, की काय सांगितलं तुम्हाला डॉक्टरनी? काही नाही, त्यांनी सांगितलं 3 महिने गोळ्या खा. अरे पण म्हणजे तुम्हाला नुसतं गोळ्या खा ह्याच्यासाठी नाही तुम्ही जगायला. यू हॅव टू लर्न की कशासाठी गोळी खातोय आणि ही तात्पुरती खायची आहे मला. जोपर्यंत मी शिकत नाही माझ्या मेंदूला कसं काळजी घ्यायची तोपर्यंत. येस. सर आता शेवटच्या टप्प्यात आहे सर या सगळ्या इंटरव्ह्यूच्या. 2 गोष्टी आहेत. पहिले तर सर पहिले तुम्ही हा व्हर्टिगो हा विषय कन्क्लूड करू शकाल का? आणि तो कन्क्लूड केल्यानंतर सर तुम्ही मेंदूचे डॉक्टर आहात. तर मेंदू जास्तीत जास्त चांगला कसा राहील याच्याबद्दल सर शेवटची टिप्स समजून घ्यायची आहे. कारण की आता तुम्ही बऱ्याच गोष्टी सांगितल्या, की सगळा खेळ मेंदूचाच आहे. तर मेंदू कसं चांगलं राहील हे समजून घ्यायचं आहे. पण त्याच्या आधी व्हर्टिगो हा विषय सर कन्क्लूड करावा. सो व्हर्टिगो आपण म्हटलं तसं हं. व्हर्टिगो म्हणजे गरगर फिरणारी चक्कर. हां. पण वेगळ्या प्रकारच्या चक्कर असतात, ज्याच्यात तोल जातो, ज्याच्यात डोळ्यासमोर अंधार येते. सो ते त्या ह्याच्यात पडण्यापेक्षा हं. की कशी चक्कर आहे आणि काय, त्यापेक्षा जेव्हा तुम्हाला चक्कर येत असेल, तर हं. तुम्ही फक्त साधं सोपं हे बघा, की ती पहिल्या वेळेला येतेय का हं. आणि ती कंटिन्यू येतेय का पोझिशनल आहे. कंटिन्यू असेल फर्स्ट टाईम तर ते डेंजरस आहे. लगेच हॉस्पिटलमध्ये जा. डॉक्टरकडे पण जाऊ नका. जर तुम्हाला वारंवार चक्कर येत असेल, तर ते इमर्जन्सी नसते युजुअली. देन यू हॅव टू सी की ती पोझिशनल आहे का? मग बीपीपीव्ही असू शकेल. मग यू गो टू अ डॉक्टर जो तुम्हाला रिपोझिशन करून देईल आणि ते रिपोझिशन केलंय का नाही हे तुम्हाला लगेच कळायला पाहिजे, की काही चक्करची गोळी न घेता तुमची चक्कर गेली म्हणजे रिपोझिशनिंग केलंय आणि गेली आणि त्याला घाबरण्याचं काही कारण नाही.
आणि आहेत आता सगळीकडे रिपोजिशन करणारे डॉक्टर पण व्हायला लागले. पूर्वी नुसते व्हर्टिगोच्या गोळ्या द्यायचे, पण आता बरेच जण रिपोजिशन करतात. पण वॉच आउट फॉर फॉल्स रिपोजिशनिंग. म्हणजे रिपोजिशनिंग केलं म्हणणं, एप्लिमॅनवर केलं म्हणणं आणि नंतर गोळ्या खात बसा. हां, बरोबर. ओके. आणि तिसरं, जर तुम्हाला स्पॉन्टेनियस अटॅक असतील न पोझिशन शी रिलेटेड, मग ते 3 गोष्टी, जर तुमचं वय जास्त असेल, रिस्क फॅक्टर असेल, तर तो TIA असू शकतो, डेंजरस असू शकतं. कॉमनेस्ट कारण मायग्रेन आहे. सो तुम्ही यंग असाल, डोकं दुखणे असेल, जर तुम्हाला दगदग, स्ट्रेस, जागरण, प्रवास असं काहीतरी झालं आणि मग चक्कर आली, तर बहुतेक ते मायग्रेन असेल. आणि तिसरं, जर दरवेळ कानात जोरात घुं आवाज येतोय किंवा कान ब्लॉक होतो आणि कमी ऐकू येत असेल चांगलं, आणि अटॅक अर्ध्या तासाच्या वर राहत असेल, तर ते मेनियर्स असू शकतं. ओके, गॉट इट. आणि चौथं, चौथं. जर तुम्हाला चक्करच नाही, नुसतं तोल गेल्यासारखं होते, त्याला चक्कर म्हणू नका. मग तोल का जातोय हे तुमच्या न्यूरोलॉजिस्टकडे जाऊन त्यांना शोधायला लावा, का तोल जातोय. परफेक्ट. आणि ते गॉट इट. येस. दुसरं, आता तुम्ही म्हणाला मेंदूची काळजी कशी घ्यायची. येस. सो आता भारतात हां. वन ऑफ द थिंग्स दॅट वी हॅव टू वॉच आउट फॉर, भारत वर्ल्डचं डायबिटीस कॅपिटल झालेलं आहे. आणि भारत वर्ल्डचं डिमेन्शिया कॅपिटल होण्याची पण रिस्क आहे. ओके. हां? हां. म्हणजे काय, डिमेन्शिया म्हणजे मेंदू तुमचा हळूहळू निकामी व्हायला लागतो. तुम्हाला अच्छा. जे ब्रेनचे जे काही क्रिया आहेत, हां. सो मेमरी, प्लॅनिंग, जे काही ब्रेन करतं सगळं, डिसिजन, जजमेंट, हां, हे सगळ्या गोष्टी हळूहळू वीक व्हायला लागतात आणि त्या पेशंटला जमत नाही. सो हे डिमेन्शिया नावाचा जो आजार आहे, म्हणजे सोप्या भाषेत सांगू तर विसरण्याचा विकार. विसरण्याचा विकास process नुसता नाही, करण्याचा. नुसतं विसरणं नाही. बरेच लोक खूप दगदग असेल, स्ट्रेस असेल, जागरण झालं असेल तरी विसरतात. हां. पण जर विसरण्याबरोबर बाकी पण ब्रेनच्या ऍक्टिव्हिटीज होत, जर ते विसरणं नुसतं, त्याला सगळंच हळूहळू जमत नाही किंवा पर्सनॅलिटीज बदलायला लागते. हां. जो माणूस आधी खूप चिडचिडा होता, तो एकदम शांत व्हायला लागतो. ज्याला कपडे कसे घालायचे हे पण कळत नाही, आंघोळ कसं करायचं, रिमोट कसं वापरायचं, हळूहळू सगळ्याच ब्रेनच्या क्रिया वीक व्हायला लागतात. अच्छा. सो ब्रेन नुसतं मेमरीचं मशीन नाहीये. बरोबर. ब्रेन इज ऑल्सो प्लॅनिंग, काय करायला पाहिजे, इकडे जायचं, मला रस्ता कुठे आहे, काय कसं कसं जायचं त्या हे. सो हे सगळ्या गोष्टी ब्रेन करत असतं. सो जेव्हा डिमेन्शिया होतो, तो एक ग्रुप ऑफ आजार आहे ज्याच्यात हळूहळू ब्रेन वीक व्हायला लागतो. अच्छा. आणि कॉमनेस्ट कारण डिमेन्शिया अल्झायमर्स डिसीज म्हणून आहे. अच्छा. सेकंड कॉमनेस्ट आपण म्हणू इज व्हॅस्क्युलर, म्हणजे ब्लड सप्लाय पण कमी व्हायला लागतो ब्रेन. ह्या सगळ्या गोष्टी जर टाळायच्या असतील, तर हे सगळे प्रिव्हेंटेबल आहे. आणि काय करून प्रिव्हेंट आहे? पहिली गोष्ट, डाएट. सो यू हॅव टू हॅव प्रॉपर डाएट. ओव्हर इटिंग नाही पाहिजे, वजन तुमचं प्रॉपर ठेवलं पाहिजे. सेकंड, रेग्युलर झोप पाहिजे. ॲडिक्वेट 6-7 तास तरी झोप पाहिजे, टू प्रिव्हेंट ब्लड प्रेशर, प्रिव्हेंट डायबिटीज, प्रिव्हेंट हार्ट डिसीज, प्रिव्हेंट डिमेन्शिया. हे सगळे आजार लाईफस्टाईलचे आजार आहेत हल्ली आपल्याकडे. आणि तिसरं, व्यायाम. आपल्याकडे लोकांना व्यायामची कॉन्सेप्टच नाही. व्यायाम म्हणजे, मी विचारतो तुम्ही काय व्यायाम करा, हो ते म्हणतात मी अशी मानबीन हे करतो. हे व्यायाम नाही आहे. व्यायाम मीन्स यू हॅव टू ॲक्च्युअली गो आउट, जॉगिंग करा किंवा 2-3 किलोमीटर चालून या किंवा जिममध्ये जा, ह्याला व्यायाम, किंवा सूर्यनमस्कार घाला, हे व्यायाम आहे. सो व्यायाम करणं शरीराला जरुरी आहे आणि मेंदूला पण. सो इफ यू, आपल्याला काय वाटतं फक्त मसल्स साठी व्यायाम आहे, नाही. व्यायामनी ब्रेनला पण उपयोग होतो. सो इफ यू वॉन्ट टू प्रिव्हेंट डिमेन्शिया, वेट चांगलं पाहिजे, ओव्हरवेट नाही पाहिजे, डाएट, एक्सरसाइज आणि झोप. आणि ऑफकोर्स अवॉइड स्मोकिंग, अवॉइड अल्कोहोल. गॉट इट. आणि सर, एक शेवटचं जे आहे की मेडिटेशनने, तुम्ही मगाशी म्हणाले होते की मेडिटेशनने पण मेंदूला बऱ्यापैकी चांगलं वाटतं. मेडिटेशनने मेंदू निरोगी राहतो? नुसतं मेडिटेशननी नाही राहणार. लोकांना काय वाटतं, सुडोकू सॉल्व्ह केलं की डिमेन्शिया नाही होणार. सुडोकू सॉल्व्ह करत राहिलं तर काय होईल, डिमेन्शिया होईल, पण त्या माणसाला शेवटपर्यंत सुडोकू सॉल्व्ह करता येईल. सो तसं नाही. सो तुम्ही सगळ्या पद्धतीने मेंदू वापरा. म्हणजे यू शुड हॅव लॉट्स ऑफ फ्रेंड्स, यू शुड हॅव लॉट ऑफ इंटरॅक्शन विथ पीपल. हे सुद्धा तुमच्या मेंदूला प्रोटेक्टिव्ह आहे. सो बरे सोशल कनेक्शन्स ऑल्सो प्रोटेक्ट अगेन्स्ट डिमेन्शिया. हिअरिंग लॉस असेल, जर तुम्हाला कमी ऐकू येतं, बरेच लोकांना कमी ऐकू येतं, तर त्यांना हिअरिंग एड देतात, ते वापरायला नाही बघत. त्यांना राग येतो मशीन. बरोबर. पण ते नाही वापरलं तर डिमेन्शिया होण्याची रिस्क वाढते. Oh. बिकॉज हळूहळू तुमचं इंटरॅक्शनच लोकांशी कमी होऊन जातं. कोण काय बोलतं ऐकू येत नाही, तर तुमचा इंटरेस्ट जातो. सो हे सगळ्या गोष्टी तुम्ही करायला पाहिजे टू प्रिव्हेंट. सर, म्हणजे यातनं एक कळलं की जेवढा तुम्ही मेंदू वापराल तेवढा मेंदू निरोगी राहील. हो, बरोबर. पण ओव्हर वापर नाही करायचं. ओव्हर वापर नाही.
ग्रेट. पण म्हणजे मेंदू वापरत राहायला पाहिजे शेवटच्या Yes. श्वासापर्यंत. हो. म्हणजे तुम्ही मेडिटेशननी तुम्हाला रिलॅक्स व्हायला उपयोग होईल. मेडिटेशननी एक प्रकारचं ब्रेन रिसेट होतं. हां. उपयोगी आहे. हां. पण नुसतं मेडिटेशन केलं आणि तुम्ही डाएट पाहिजे ते खात राहिला, झोप नाही घेतली, हां. व्यायाम नाही केला तर डिमेन्शिया होणार. ग्रेट. सर, आजच्या पॉडकास्टमध्ये आपण अर्थात चक्कर जाणून घेतलं. तुमचं डॉक्टर म्हणून एक दृष्टिकोन पण जाणून घेतला आणि शेवटी ज्याला चिली ऑन टॉप असं म्हणतात, की तुम्ही मेंदू निरोगी कसा ठेवायचा हे सुद्धा सांगितलं. थँक यू व्हेरी मच सर, तुम्ही पॉडकास्टमध्ये आलात हं. आणि खूप मजा आली आणि मी स्वतः प्रयत्न करेल, की मेंदू निरोगी ठेवायचा. थँक यू व्हेरी मच सर. थँक्यू.